आता पुढचं आपलं जे घटक आहे तो आहे आपला वर्मी कंपोस्ट. आपण सेंद्रिय खत बघतो ना सगळं. आता त्याच्यामध्ये आपण शेणखत बघितलं, शेणखतानंतर आपण कंपोस्ट खत बघितलं आहे, त्याच्यानंतर सुवेज बघितलं. ओके, तर सुवेज नंतर आहे आपलं वर्मी कंपोस्ट. ओके, याच्यामध्ये काय काय बघा, प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ अर्थवर्म. अर्थवर्म तयार केलं तर त्याला आपण काय म्हणतो, वर्मी कंपोस्ट. वर्मी म्हणजेच ते अर्थवर्म. ओके, पुढे हॅव्हिंग हायेस्ट ग्रेड अँड ग्रेटर अमाऊंट ऑफ अवेलेबल न्यूट्रिएंट्स अँड हाय पर्सेंट ऑफ कास्टिंग. ओके, तर या सगळ्या न्यूट्रिएंट्स पण जास्त आहे आणि हाय पर्सेंट ऑफ कास्टिंग पण, त्यांचं वेस्ट पण त्याच्या प्रमाणात जास्त आहे. आता अर्थवर्म कास्टिंग म्हणजे काय ते बघा. अर्थवर्म कास्टिंग मध्ये ह्युमस, मायक्रो ऑर्गॅनिझम, हार्मोन्स, एन्झाइम्स, ऑक्सिन्स आणि अदर बायोमॉलिक्यूलचा समावेश अर्थवर्म कास्टिंग मध्ये येतो. ओके, पुढे फास्टर दॅन द फार्म यार्ड मॅन्युअर. FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर आणि कंपोस्टर. त्याची तयार होण्याची प्रोसेस जी आहे कंपोस्ट पेक्षा, वरती आपण कंपोस्टिंग खतं बघितले, त्याच्यापेक्षा वर्मी कंपोस्ट तयार होण्याची प्रोसेस फास्ट. ओके, आणि कंपोस्ट अर्थवर्म कास्टिंग मध्ये काय काय, तर हे सगळे लक्षात घ्या. हार्मोन्स आहेत, एन्झाइम्स आहेत, ऑक्सिन्स पण आहेत त्याच्यामध्ये. ओके, पुढे आता काही ठराविक अर्थवर्मचा वापर याच्यात केला जातो. एक आहे रेड वर्म, त्याला म्हटलं जातं लुम्ब्रिकस रुबेलस. ओके, आणि दुसरा आहे ब्रँडिंग वर्म, त्याला म्हटलं जातं इसिना फोर्टिडा. आणि तिसरा आहे फील्ड वर्म, त्याला ॲलोलोबोफोरा कॅलिंगिनोसा, अशी काही काही वेगळी नावं आहेत, तर तुम्हाला ते विचारली जाऊ शकतात. ओके, आणि त्यातल्या त्यात जे ब्रँडिंग वर्म जे आहे म्हणजे इसेना फिटेरा, ते मोस्ट कॉमनली युज्ड वर्म आहे. तर वर्मी कंपोस्ट मध्ये कोणत्या प्रकारचे वर्म्स वापरले जातात, अर्थ वर्म्स, ते विचारलं जाईल, तर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तिघांची जोड्या लावायला जरा प्रश्न आला तरी माहिती असलं पाहिजे. पुढच्या मेथड ऑफ वर्म कंपोस्टिंग बघा. सिलेक्शन ऑफ द अर्थवर्म. पहिली प्रोसेस काय असते, कुठली अर्थवर्म आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते. दुसरी आहे पिट म्हणजे खड्डा तयार करायचा आहे, त्याचा साईज आहे तुमचा 3x1.5x0.6. ओके, आता याच्यामध्ये फक्त एकदा डेप्थ किती असली पाहिजे असं विचारलं होतं. 0.6 मीटरची डेप्थ असली पाहिजे, एवढंच फक्त लक्षात घ्या. एक जनरल स्टँडर्ड आहे. हे पुढे आहे प्रिपरेशन ऑफ द वर्मी बेड, ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम फार्म हाऊस आणि वेस्ट. वर्मी बेड मध्ये काय असणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक लेअरिंग. 15 सेंटीमीटरचे लेअर तयार केले जातात. ओके, प्रत्येक एका लेअरची जाडी किती आहे, 15 सेंटीमीटरची. आणि त्याच्यानंतर काऊ डंग आणि सॉइल यांचं मिश्रण त्या एका लेअर वरती टाकलं जातं. लेअर कशाचं आहे, जसं आपण कंपोस्टिंग मध्ये बघितलं तसंच इथं सुद्धा तुमचा जो पाला पाचोळा आहे त्याचा एक लेअर केला, आणि त्याच्यावरती काऊ डंग आणि माती यांचा 3:1 असा रेशो घेऊन एक ऑर्गॅनिक लेअर तयार केला जातो. ओके, तो 15 सेंटीमीटरचा एक लेअर झाला. असे तुम्हाला 0.6 4 लेअर तरी आरामात बनवू शकतात. ओके, पुढे वेटिंग, त्याला पाण्यात भिजण्यासाठी किंवा मग पावसाचं पाणी असो किंवा आपण स्वतः पाणी टाकू, त्याला वेटिंगचा पिरियड दिला जातो. त्याच्यानंतर केलं जातं इनोक्युलेशन ऑफ द अर्थवर्म. ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्थवर्म सोडले जातात. ओके, आणि मग पुढची प्रोसेस आहे त्याची हार्वेस्टिंगची. ओके, जर तुम्हाला सिक्वेन्स विचारला तर तो सिक्वेन्स कसा कसा आहे ते लक्षात घ्या. कधी अर्थवर्म सोडतो आपण, वेटिंग केल्यानंतर अर्थवर्म सोडत आहोत. पुढं अडव्हान्टेज ऑफ वर्मी कंपोस्ट बघा. वर्मी कंपोस्टच्या अडव्हान्टेज मध्ये आहे रिच मिक्सचर ऑफ प्लांट न्यूट्रियन्स. ओके, मिक्सचर कसं आहे, तसं प्लांट न्यूट्रियन्सचं मोठ्या प्रमाणात मिक्सचर तुम्हाला इथं आढळतं. टोटल मायक्रोबियल पॉप्युलेशन अँड नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाची संख्या वाढते. ओके, नेक्स्ट आहे VAM म्हणजे व्हॅसिक्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोहिझलची संख्या वाढते. ओके, हे जर वाढलं तर तुमचं न्यूट्रियनचं प्रमाण वाढते, लक्षात ठेवा. तुम्हाला VAM म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं. आपण चेलेट्स जसं बघितले, लास्ट लेक्चर आपण चेलेट्स बघितले होते ना, त्याचा फुल फॉर्म तिथं आपण पाहिले होते, 2 चेलेट्स होते. तसंच VAMचं पण फुल फॉर्म लक्षात घ्या. ठीक आहे, वर्मी कंपोस्ट मध्ये लक्षात ठेवण्यासारखं तुम्हाला काय आहे, वर्मी अर्थवर्म कास्टिंग मध्ये काय काय असतं आणि टाइप्स ऑफ अर्थवर्म बघा. आणि प्रोसेस तुमच्या लक्षात राहील, सिक्वेन्स इझी सिंपल आहे. त्याच्यामध्ये कधी आपण अर्थवर्म्सला त्याच्यामध्ये सोडतो ते लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, आणि ती साईज जी आहे जर लक्षात सहज राहिली तर ओके, नाही तर अदरवाइज त्याचा काय लोड घेऊ नका. 0.6 mm ची त्याची डेप्थ आहे, इतकं फक्त लक्षात घ्या. पुढे आपण जाऊया फार्म यार्ड मॅन्युअर कडे. याच्यामध्ये काय काय बघा, decompose the mixture of solid and liquid excreta of farm animals along with the
लिटर अँड लेफ्ट ओव्हर मटेरियल फ्रॉम द फॉडर. फार्म यार्ड मॅन्युअर मध्ये काय काय आहे? सॉलिड अँड लिक्विड एक्सक्रेटा ऑफ द एनिमल्स. एनिमल्स कडनं बाहेर येणारा सगळं लिक्विड सॉलिड मधलं एक्सक्रेटा, आणि त्याच्यामध्ये लिटर सुद्धा आहे. लिटर म्हणजे काय? मटेरियल्स यूज फॉर बेडिंग पर्पज ऑफ द कॅटल. हे आपण जे गाईच्या गोठ्यांमध्ये खाली जो पाला पाचवा टाकतो ते म्हणजे लिटर. ओके, हे झालं आपलं फार्म यार्ड मॅन्युअर मधले घटक. पुढं 3 मेथड्स ऑफ द फार्म यार्ड मॅन्युअर प्रिपरेशनच्या. एक आहे हीप मेथड, दुसरा आहे पीट किंवा ट्रेंच मेथड, आणि तिसरा आहे बॉक्स मेथड. ओके, आता हीप मेथड आपण वरती कंपोस्टिंग मध्ये पण बघितलं होतं, तसेच ही मेथड. याच्यामध्ये बघा, जमिनीवरती शेत कचऱ्याचा ढीग लावला जातो, शेती कचऱ्याचा ढीग लावला जातो. ओके, आता ह्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह मेथड आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण काय? लार्ज लॉसेस ऑफ द मॅन्युरियल इन्ग्रेडियंट्स. ओके, मग ते उघडं असल्यामुळं जास्त पाणी पडल्यामुळे किंवा पाऊस पडल्यामुळे धुवून जाऊ शकतात, किंवा बाकीच्या आजूबाजूच्या हवेमध्ये मिक्स होऊ शकतात. त्याच्यामुळे लॉस याच्यामध्ये हीप मेथडमध्ये आहे. मगाशी आपण कंपोस्टिंग मध्ये बघितलं, त्याच्यात पण लॉस आहेच. आणि ही कशी प्रोसेस आहे? एरोबिक आहे. नावातूनच तुम्हाला कळतं, हीप आहे, हवेशी कनेक्ट लगेच आहे, त्याच्यामध्ये ती एरोबिक मेथड आहे. युरिन इज नॉट यूज फॉर द बेडिंग ऑफ लिटर. इथं याच्यामध्ये युरिनचा वापर नाही केला जातो. म्हणजे काय केलं जातं? जनरली गोठ्यांमध्ये खाली पालापाचोळा टाकला की त्याच्यावरती त्या जनावरांचा विस्ता आणि युरिन मिक्स होतं. ओके, त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे ते फार्म यार्ड मॅन्युअर डिकम्पोज होऊ शकतात आणि न्यूट्रिएंट्स वाढू शकतात. पण हीप मध्ये ती मेथड वापरली जात नाही. पुढे पीट किंवा ट्रेंच बघा. आचार्य, पीठ म्हणले की तुम्हाला आचार्य माहिती पाहिजे. मगाशी पण आपण पीठ बघितलं, बेंगलोर मेथड बघितली की कंपोस्टिंग मध्ये, तर त्याच्यामध्ये आचार्य सीएन यांनी ती मेथड प्रपोज केलेली आहे. हीप मेथड मधील दोष दूर करण्यासाठी आचार्यांनी ही मेथड आणलेली होती. ह्याच्यामध्ये काय बघा, युरिन इज यूज फॉर बेडिंग ऑफ द लिटर. युरिनेशन त्या बेडिंग वरती होऊ दिलं जातं आणि त्याला सोक केलं जातं, भिजवलं जातं. पुढे आहे अनएरोबिक डिकम्पोजिशन आहे याचं. म्हणजे मग अशी जसं आपण पीठ बेंगलोर मेथड मध्ये बघितलं ना, सुरुवातीच्या काळामध्ये एरोबिक आहे, नंतर अनएरोबिक आहे. तर इथं मात्र ती कम्प्लीट अनएरोबिक मेथड आहे. ट्रेंच मध्ये शेती कचरा ऑर्गॅनिक मॅटरचे डिकम्पोजिशन घडवून आणलं जातं खड्ड्यामध्ये, त्यामुळे हवेची कॉन्टॅक्ट कमी आहे आणि म्हणून ही अनएरोबिक मेथड आहे. त्याच्या पुढे बॉक्स मेथड बघा. बॉक्स मेथड मध्ये कॅटल सेड इटसेल्फ इज यूज फॉर प्रिपेअरिंग अँड स्टोरिंग फार्मयार्ड मॅन्युअर. टोटली एरोबिक मेथड. म्हणजे जनरली काय केलं जातं, जो आपला गोठा असतो त्या गोठामध्येच खड्डा खणला जातो आणि त्या खड्ड्यामध्येच या जनावरांना बांधलं जातं. म्हणजे जर तुम्ही कचरा टाका, तुमच्या शेतीचा कचरा टाकताय खाली, जे काय मिळेल ते, आणि त्याच्यावरती मग यांचं सेन आणि युरिन मिक्स होतंय, परत तुम्ही काय कचरा टाकताय, असं तो खड्डा हळूहळू भरत भरत वरती येतो. ओके, ती जी मेथड आहे ही बॉक्स मेथडची आहे. असा बॉक्स टाईप खड्डा असतो, त्याच्यामध्येच त्याच ठिकाणी तुमचं डिकम्पोजिशन होतं. ओके, जर तुम्हाला सिंपल असं विचारलं की त्याच ठिकाणी फार्म यार्ड मॅन्युअर तयार होतं, ती कुठली मेथड आहे, जिथं तुमचा गोठा आहे त्याच ठिकाणी, तर ती आहे तुमची बॉक्स मेथड. हे तिन्ही फार्म यार्ड मॅन्युअरचे लक्षात घ्या. आता पुढे आपण जाऊया ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये. आतापर्यंत जे बघितलं ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार करायच्या सगळ्या मेथड्स बघितल्या. आता आपण प्रकार बघूया. एक आहे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि दुसरा आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ओके, आता बल्की मध्ये बघा, दीज मॅन्युअर्स contains plant nutrients in small quantity and organic matter in the large quantity. याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण कमी असतं. त्याला म्हणायचं बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. ओके, आणि त्याच्यामध्ये प्रकार कुठले आहेत? फार्म यार्ड मॅन्युअर, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर, स्लज आणि सुवेज. आतापर्यंत जे सगळे आपण बघितले ते कुठल्या कॅटेगरीमध्ये? बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. का बरं? ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, व्हॉल्यूम त्यांचं खूप मोठं आहे, पण न्यूट्रिएंट्स किती आहेत? कमी आहेत कम्पॅरेटिव्ह. नेक्स्ट आहे आपलं कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर कडे येऊया. याच्यामध्ये बघा, रिलेटिव्हली हायर पर्सेंटेज ऑफ द प्लांट न्यूट्रिएंट्स ऍज कम्पेअर टू द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर पेक्षा याच्यामध्ये पर्सेंटेज थोडं जास्त आहे. जनरली अनडिकम्पोज्ड मटेरियल्स, पर्टिक्युलरली द केक्स आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल आणि ग्राम. आता कॉन्सन्ट्रेटेड मध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण जास्त आहे आणि जनरली ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात? केक्सच्या फॉर्मॅटमध्ये. ते केक्स कशाचे असतात? ऑइल आणि ग्रेन्स पासून बनलेले असतात. म्हणजे आपण तुम्ही त्याला पेंड म्हणतो आपण मोस्ट ऑफ टाइम गावामध्ये. तर हा जो प्रकार आहे तो कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे प्लांट ओरिजिन वाले, दुसरा आहे एनिमल्स ओरिजिन वाले. आता प्लांट ओरिजिन मध्ये इडिबल केक्स आणि नॉन इडिबल केक्स असणार आहेत. त्याच्यामध्ये बघा, ग्राउंड नट्स आणि सीसम पासून सीसम म्हणजे तीळ,
त्याच्यापासून जे बनलेले केक असतात ते इडिबल आहेत. आणि अपोजिट साईडला आहेत कॅस्टॉन आणि नीम जे नॉन इडिबल आहेत. नावावरूनच तुम्हाला कळू शकते की इडिबल आहे की नॉन इडिबल आहे. त्याच्या प्रकारचं कंपोजिशन आहे. एनिमलच्या केसमध्ये ब्लड, बोन्स, फिश या सगळ्यांपासून तयार केलेले जे केक्स आहेत ते एनिमल ओरिजिन वाला केक्स मध्ये येतात. दोन्हीतला हा एक डिफरन्स लक्षात आला पाहिजे तुम्हाला. ओके, पुढचा आता बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरच्या केसमध्ये त्याची ऍडव्हान्टेज बघू, त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज पण बघूया. ऍडव्हान्टेज काय आहेत? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी यांच्यामुळे वाढते. बरोबर आहे. ऑर्गॅनिक मॅटर ह्युमसमुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, आपण पाहिलं. पहिला पॉईंट तरी क्लिअर आहे. दुसरा, एरेशन पण वाढतं, कारण मातीतल्या कणांमध्ये तो स्पेस तयार करतो, पोरोसिटी वाढते याच्यामुळे, त्यामुळे एरेशन वाढतं. मॅक्रो तसेच मायक्रो न्यूट्रियन्सचा पुरवठा सुद्धा वाढतो. याच्यामधून जे मातीत मिक्स होणार ते मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढतात आणि सॉइल बफर कॅपॅसिटी सुद्धा वाढते. बफर कॅपॅसिटी म्हणजे आपण बघितलं त्याची ऍसिडिटी किंवा बेसिसिटी बदलण्यास विरोध करणारी टेंडन्सी. आता डिसएडव्हान्टेज बघा. कंटेन्स व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स, हे त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ट्रान्सपोर्ट कॉस्ट खूप जास्त आहे, कारण ते व्हॉल्यूम त्याचा खूप जास्त आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण जास्त असणार आहे. कॉस्ट ऑफ अप्लिकेशन इज हाय, त्याला तुम्हाला मॅन्युअली शेतामध्ये टाकावं लागतं, त्याला खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळं ऍप्लिकेशनचा कॉस्ट सुद्धा खूप जास्त आहे. अँड अलोन कॅनॉट फुलफिल द न्यूट्रिएंट्स रिक्वायरमेंट, हे टाकून सुद्धा तुम्हाला इतर फर्टिलायझरचा उपयोग करावाच लागतो, त्यामुळं हे एकटे सफिशियंट नाहीत. हे बल्की मॅन्युअरचे डिसएडव्हान्टेज तुमच्या लक्षात येतील. नेक्स्ट आपला आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरकडे आपण जाऊया. ओके, याच्यामध्ये बघा, पहिला पॉईंट जर आपल्याला माहिती आहे रिलेटिव्हली हायर पर्सेंटेज ऑफ न्यूट्रिएंट्स आहे. दुसरा पॉईंट जर आपण बघितलं, अनडिकम्पोज्ड मटेरियल्स असतात, पर्टिक्युलरली एक्स्ट्रॅक्ट ऑफ द ऑइल अँड ग्रेन. आता ऑइल केक, त्याच्यानंतर ब्लड मिल्स, त्यानंतर बोन मिल्स आणि फिश मॅन्युअर, असे 4 प्रकार आपण वरती पण बघितलं होतं. त्याच्यातला आता पहिला बघू आपण ऑइल केकच्या बाबतीमध्ये. इम्पॉर्टंट अँड क्विक ऍक्टिंग ऑर्गॅनिक नायट्रोजियस मॅन्युअर. ओके, ऑइल केक कसे आहेत? इम्पॉर्टंट अँड क्विक ऍक्टिंग ऑर्गॅनिक नायट्रोजियस मॅन्युअर. नायट्रोजनचं प्रमाण या ऑइल केक्स मध्ये जास्त असतं आणि याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचं सुद्धा प्रमाण आढळून येतं. पुढचा बघा, याच्यातले 2 प्रकार आपण बघितले, इडिबल आणि नॉन इडिबल दोन्ही बघितलेले आहेत. इडिबल मध्ये कोण आहे बघा? कॉटन, ग्राउंडनट आणि सिसम. ओके, आणि नॉन इडिबल मध्ये मगाशी आपण कॅस्टर बघितलं आणि नीम बघितलं. 2 कुठले ऍड झाले? महू आणि करंज याच्यात ऍड झालेले आहेत. ते प्रकार पण लक्षात घ्या, कुठलं इडिबल आहे आणि कुठलं नॉन इडिबल आहे. पुढचा पॉइंट आहे ब्लड मिल, व्हेरी क्विक ऍक्टिंग मॅन्युअर आहे ब्लड मिल. त्याच्यानंतर बोन मिल मध्ये ओल्डेस्ट फॉस्फेटिक फर्टिलायझर, ऍज बोन कंटेन कॅल्शियम फॉस्फेट. बोन मध्ये आपलं काय असतं? कॅल्शियम फॉस्फेट. त्याच्यामुळे नावावरून पण तुम्हाला कळतं की फॉस्फेटिक फर्टिलायझर यातलं कुठलं आहे? बोन मिल्स. तुम्हाला असं पण विचारू शकतो खालीलपैकी कुठलं फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे? तुम्हाला बोन मिल्स, ब्लड मिल, फिश मॅन्युअर आणि ऑइल केक्स असा ऑप्शन देऊ शकतो तो. ओके, तुम्हाला बोन मिल्स माहिती असलं पाहिजे. हे झालं कॉन्सन्ट्रेटेड. आता पुढे या कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स मध्ये किती पर्सेंटेज मध्ये काय मिनरल्स आहेत ते आपण बघूया. पहिला आहे ऑइल केक्स. याच्यामध्ये नायट्रोजन किती आहे? 3 ते 9%. फॉस्फरस आहे 0.8 ते 2.9% आणि पोटॅशियम आहे 1.2 2.2 पर्यंत आहे. आता याच्यातलं त्यांनी हे फॉस्फरसचं जे प्रमाण आहे बघा 20 ते 30% फॉर बोन मिल, हे एकदा विचारलेलं आहे. कारण तेच का विचारलं असेल ते लगेच हायलाइट होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये फॉस्फरस आहे म्हणून ते त्यांनी विचारलेलं आहे. तुम्हाला हा चार्ट स्टेट बोर्डामध्ये सापडतो, त्यामुळे हे सुद्धा तुमच्या कामाचं आहे. ऑइल केक नंतर बोन मिल्स बघूया आपण. 10 ते 12% नायट्रोजन आहे, 1 ते 2% फॉस्फरस आहे आणि 0.5 ते 1% पोटॅशियम आहे. टिनास 1 ते 4 1 कार्बन नायट्रोजनचा रेशो आहे. मीट मिल मध्ये 8 ते 10% नायट्रोजन आहे, 2.5% फॉस्फरस आहे आणि 0.5% पोटॅशियम आढळतं. आणि बोन मिल्स मध्ये 1 ते 4% नायट्रोजन आणि 20 ते 30% फॉस्फरस. आणि फिश मॅन्युअर मध्ये मात्र 4 ते 10% नायट्रोजन, 3 ते 9% फॉस्फरस आहे आणि 3 ते 1.5% जे आहे 0.3 ते 1.5% आहे पोटॅशियम. आणि याच्यामध्ये 4.41 असा कार्बन नायट्रोजनचा रेशो आहे. आता हे सगळे आकडे तुमच्या लक्षात राहू शकत नाहीत. फक्त एक लक्षात घ्या, तुम्हाला हा जे हे 5 ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, या 5 गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त फॉस्फरस कुठे आहे?
आणि त्याच्यानंतर 2 नंबरला कुठं आहे? 1 नंबरला आहे ब्लड मिल आणि 2 नंबरला कोण आहे? फिश मॅन्युअर. हे झालं फॉस्फरसचं पर्सेंटेज. त्यानंतर नायट्रोजन बघा. नायट्रोजन सगळ्यात जास्त कुठं आहे? ब्लड मिल मध्ये. ओके, सॉरी मगाशी मी ब्लड म्हणलो का? ते बोन मिल आहे बरं का. ओके, फॉस्फरस मध्ये बोन मिल आहे. ओके, आणि 2 नंबरला कोण आहे? मीट मिल. हे नायट्रोजनच्या सिक्वेन्स मला लक्षात राहिला, पहिला आणि दुसरा. तसंच पोटॅशियम मध्ये बघा, सगळ्यात जास्त कुठं पोटॅशियम सापडतं तुम्हाला? ऑइल केक्स मध्ये सगळ्यात जास्त सापडत आहे. जर विचारलं तर एवढं तरी आपल्या लक्षात असलं पाहिजे. ओके, फॉस्फरस सगळ्यात जास्त आहे बोन मिल मध्ये, त्याच्यानंतर आहे फिश मॅन्युअर. नायट्रोजन सगळ्यात जास्त आहे ब्लड मिल मध्ये आणि त्याच्यानंतर मीट मिल मध्ये आहे. आणि पोटॅशियम सगळ्यात जास्त कुठं आहे? ऑइल केक्स मध्ये आहे. हे स्टेट बोर्डामध्ये असाच चार्ट आहे, त्यामुळे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. पुढे चला. ऑइल केक, ब्लड मिल आणि मीट मिल हे नायट्रोजियस फर्टिलायझर म्हटले जातात. पण बोन मिल काय आहे? फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे. विच इज फॉलोइंग इज द फॉस्फेटिक फर्टिलायझर. असं विचारलं की बोन लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या बोन मध्ये कॅल्शियम फॉस्फेट असतं, त्यावर तुम्ही ते लगेच ओळखू शकता. पुढे बघा, अजून एक कॉन्सेप्ट आहे प्रेस मड केक नावाची कॉन्सेप्ट आहे. प्रेस मड केक याच्यामध्ये काय? साखर कारखान्यातील रस तयार झाल्यानंतर त्या रसातील सॉलिड भाग बाजूला करून त्यास प्रेस करून प्रेस मड केक बनवलं जातं. नावातूनच कळतं, जे साखरेपासून वेगळा राहिलेला चोथा जो आहे त्याला प्रेस करून आपण हे प्रेस मड केक बनवतो. यात सर्व प्रकारचे न्यूट्रियंट्स आढळतात. इवन ट्रेस न्यूट्रियंट्स पण आहेत. मॉलिब्डेनम, अल्युमिनियम, क्रोमियम सारखे ट्रेस न्यूट्रियंट्स सुद्धा याच्यात आढळतात. अल्कलीन सॉइल मध्ये वापरले जाते. जिथं अल्कलीन सॉइल आहे त्याला रिक्लेम करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण प्रेस मड केक वापरतो. ओके, हा नेक्स्ट पॉइंट आहे गांडूळ. ओके, हा सुद्धा एकदा दोनदा प्रश्न विचारून झालाय. त्याच्यामध्ये बघा, पहिला पॉइंट तर आहे गांडूळ हे उभयलिंगी असते. ओके, आणि सांगाडा रहित प्राणी, त्याला काही स्केलेटन नसतं. ओके, आपल्याला कसं बॉडीला बोन स्केलेटन तसं काही इथं नाही. गांडुळाच्या विष्ठेत आजूबाजूच्या मूळ जमिनीच्या तुलनेने त्याच्या विष्ठेमध्ये नायट्रोजन 5 पट अधिक आहे, फॉस्फरस 7 पट अधिक आहे आणि कॅल्शियम 11 पट अधिक आहे. जर हे विचारलं तर हे पट फक्त खालीवर करू शकतो. नायट्रो एनपीके सिक्वेन्स असाच आहे, लक्षात ठेवा. एनपीके पटांचा पण सिक्वेन्स सेमच आहे. 5 पट, 7 पट आणि 11 पट. ओके, 5 + 2 7 + 4 ते रिदम पण तुम्हाला इथे दिसून येतो. ओके, नेक्स्ट बघा, गांडूळ खतामुळे पीएच उदासीन राहते. चांगली गोष्ट आहे. ओके, तो ऍसिडिक किंवा उदासीन असेल, अल्कलीन असेल तर त्याला उदासीन करतोय. इतके सगळे गांडूळाचे फायदे आहेत. आता याच्यामध्ये नायट्रोजन बघा, गांडूळ खतामध्ये 2.5 ते 3% आहे, पण सेंद्रिय खतात किती आहे? फक्त 0.5 ते 1.5, म्हणजे 0.5च्या 5 पट 2.5 आहे, म्हणजे नायट्रोजन 5 पट आहे मग असे बघितल्यासारखं. पुढे फॉस्फरस पण बघा 1.5 ते 3 पट आहे. ओके, आणि इकडे मात्र ते 0.5 ते 1% असतो सेंद्रियमध्ये. आणि पोटॅशियम मात्र 1.5 ते 2% आहे आणि सेंद्रिय खतामध्ये 1.2 ते 1.4 पट आहे. फक्त वरचा केसमध्ये ते पट मॅच होत आहे, पण ते पट वेगळं नीट वस्तू लक्षात घ्या आणि खालचं सुद्धा लक्षात घ्या. 2.5 पट, 1.5 पट, ऍटलीस्ट एवढं ते लक्षात घ्या. नायट्रोजन 2.5 पट आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम 1.5% आहे. ते पुढं कुठून कुठंपर्यंत लक्षात राहिलं जरा थोडंसं अवघड, टक्का तरी लक्षात घ्या. 2.5 आणि 1.5 दोन्हीच. हा, काय म्हणते? हा हा, बरोबर. पुढे ग्रीन मॅन्युअर कडे आपण जाऊया. आता ग्रीन मॅन्युअर मध्ये बघा, ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय हा पहिला पॉईंट आता बघूया. याच्यामध्ये इट इज अ प्रॅक्टिस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ ग्रीन सॉक्युलेंट प्लांट मटेरियल अनडिकम्पोज्ड इनटू द सॉइल फॉर इम्प्रूव्हिंग द स्ट्रक्चर ऍज वेल एज द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. म्हणजे ग्रीन मॅन्युअरनं स्ट्रक्चर सुद्धा वाढतो आणि फर्टिलिटी सुद्धा वाढते. याच्यात काय करतो आपण? जी काही अशी काही झाडं असतात त्यांना वाढवतो आणि त्यांना जमिनीत पुरतो, बाकी काहीच आपण इथं करत नाही. ओके, ते झालं ग्रीन मॅन्युरिंग. त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ द रेजिंग क्विक ग्रोइंग क्रॉप अप टू फ्लॉवरिंग अँड इनकॉर्पोरेट देम इन टू द सॉइल बाय प्लॉगिंग. सिंपल आहे. त्याला थोडंसं वाढवलं जातं कधीपर्यंत? फुलं येईपर्यंत. फुलं आल्यानंतर त्यांना आपण काढून तिथेच पुरतोय. ओके, हे झालं ग्रीन मॅन्युरिंग. आता टाईप ऑफ ग्रीन मॅन्युरिंग मध्ये पहिला पॉइंट काय आपला? ग्रीन मॅन्युरिंग इन सितू. ओके, शेत जमीन ग्रीन मॅन्युअर पीक वाढवले जाते आणि तेथेच गाडले जाते. शेत जमिनीतच ते वाढवायचं आणि तिथंच पुरलं जातं. नावातच आहे इन सितू. इन सितू त्याच ठिकाणी केलं जातं. यात कुठले कुठले ग्रीन मॅन्युअर्स वापरतो आपण?
सॅनहेम, दैच्या, काउपी आणि आहे क्लस्टर बीन. तुम्हाला उदाहरणं दिले की ते काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. याच्यावरून तुमचं लक्षात येईल की हे सगळे काय आहेत, ग्रीन मॅन्युअर आहेत. दुसरं आहे ग्रीन लीफ मॅन्युरिंग. वरचा आहे ग्रीन मॅन्युरिंग इन सिटू आणि दुसरा आहे ग्रीन लीफ मॅन्युरिंग. ह्याच्यात काय केलं जातं, जनरली शेताच्या बांधावरती काही ग्रीन मॅन्युअरची पिकं वाढवली जातात आणि त्याची पानं जमिनीत आणून आपण गाडतो. ओके, आणि ही कुठली कुठली आहेत बघा, ग्लिसरिडिया, त्याच्यानंतर नीम आहे, महुआ आहे, सुबाबाबूळ आहे, इंडिगो आहे आणि लोसिसिना. याचं काही प्रोनाऊन्स कसं करायचं ते बघा तुम्ही. अशा प्रकारे हे सगळे ग्रीन लीफ मॅन्युरिंगचे प्रकार आहेत. फक्त कुठलं इन सिटू आलं आहे आणि कुठलं ग्रीन लीफ मॅन्युरिंग आहे तेवढं कंपॅरिझन तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके, काय काय दहीच्याला आपण काय म्हणतो, दहीच्याला नाही नाही इंग्लिश काय नाव होतं, मग आपण एका ठिकाणी इंग्लिश नाव पण लिहिलं होतं ना, दहीच्याच इंग्लिश मध्ये पण का, कसं असतं ते दिसायला वगैरे कोणाला माहिती आहे का, नाही का, असं असं पसरता का ते मोठ्या प्रमाणामध्ये. ओके, हा हा तेच ग्रीन मॅन्युअरचा प्रकार तर तोच आहे. ओके, तुम्हाला द्यायचं कसं हाच प्रश्न आहे ना, कसं दिसतं कसं असतं ते आपल्याला कुणालाच माहिती. तुम्ही गुगल सर्च करा, तुम्हाला द्यायचं सापडेल. ओके, पुढचा कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप बघू. ग्रीन मॅन्युरिंगचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. एक आहे खूप लवकर उभे राहतात, ते ग्रो होतात. ओके, भरपूर प्रमाणात फांद्या आणि त्यांना पाने असतात, म्हणूनच ते ग्रीन मॅन्युअर ना. ओके, त्याच्यानंतर आहे छोटीशी त्यांची लाईफ सायकल आहे. म्हणजे फास्ट ग्रोथ आणि छोटीशी लाईफ सायकल दोन्ही एकमेकांचे रिलेटेड आहेत. पुअर आणि एक्झॉस्टेड जमिनीवरती सुद्धा ते वाढू शकतात. आणि प्रोफ्यूज रूट सिस्टीम आहे, त्याची रूट सिस्टीम पण खूप चांगल्या प्रकारे आतमध्ये जाते, त्याच्यामुळे पण काय होतं, जमिनीचा स्ट्रक्चर बदलू शकतो. ओके, पुढे आहे प्रेफरेबली लेग्युम वाले असतात. लेग्युम्स म्हणजे खाली नोड्युल्स असणार आहे. ओके, त्याच्यानंतर अटमॉस्फिअर मधून सफिशियंट अमाऊंट मध्ये नायट्रोजन सुद्धा ते फिक्स करतात. इतके सगळे फायदे आपले ग्रीन मॅन्युअर क्रॉपचे आहेत. ओके, पुढे चला. आता अडव्हान्टेज मध्ये पण बघा, इन्क्रीज द अवेलेबिलिटी ऑफ द सर्टन न्यूट्रियन्स. त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आणि आयर्न आहे. होल्ड प्लांट्स न्यूट्रियन्स, लिचिंग लॉस कमी करतो. ओके, प्लांट न्यूट्रियन्सला होल्ड करण्याचं ते काम करतात, लिचिंग लॉस त्यामुळे कमी होतो. सॉइल डेन्सिटी कमी करते. सॉइल डेन्सिटी कमी झाली काय होतं, पोरोसिटी वाढते, त्यामुळे एरेशन आणि वॉटर होल्डिंग वाढतं. ओके, वॉटर पेनिट्रेशन सुद्धा वाढतं, वरच्याच पॉइंटला धरून आहे. त्यामुळे काय होतं, आपलं रन ऑफ आणि इरोजन कमी होतं आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याच्या वाढतात. एकमेकाची सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत बघा, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट आपला आहे टाइप्स ऑफ ग्रीन मॅन्युरिंग. त्याच्यामध्ये आहे एक लेग्युम आणि दुसरा आहे नॉन लेग्युम. तर लेग्युम्स मध्ये काय आहे, हे ऑर्गॅनिक मॅटर बरोबर नायट्रोजन फिक्सेशन ही करतात. लेग्युम्स नायट्रोजन फिक्सेशन सुद्धा करतात, पण त्याच अपोजिट साइडला नॉन लेग्युम्स वाले फक्त ऑर्गॅनिक मॅटर प्रोव्हाइड करतात. ओके, पुढचा पॉइंट, लेग्युम्सच्या मध्ये बघा कुठले कुठले उदाहरण आहेत, सॅनहेम, धैज, मूग, चवळी किंवा काउपी, बारसिम, लुसन, गवार आणि वटाणा. हे सगळे कसे आहेत, लेग्युम्स वाले आहेत. नॉन लेग्युम्स मध्ये मस्टर्ड, रॅडिश, कॅरट, सनफ्लावर, व्हीट, जवार आणि मेज. ओके, ते वाचल्यानंतर पण तुमच्या लक्षात येतं यांच्या मुळांवरती गाठ असते का नाही, हे तुम्ही फक्त विचार केला की तुम्हाला ते लेग्युम का नॉन लेग्युम लक्षात येऊ शकतं. ओके, पुढचा ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप कडे येऊ आपण आता. फ्लॉवरिंग स्टेज पर्यंत वाढवून जमिनीत ती गाडली जातं, 3 ते 4 आठवडे डिकम्पोजिशन केले जाते, नंतर पीक लावले जाते. ओके, म्हणजे ते वाढवायची मॅन्युअर वाले क्रॉप्स, त्याला गाडायचं आणि 3 ते 4 आठवडे वेट करायचं, त्याच्यामध्ये ते डिकम्पोज होतात, मग तुम्हाला जे हवं ते पीक घ्यायचं आहे. ओके, आता इन जनरली हे कुठं काय काय वापरलं जातं बघा. लेंटिल नावाचं जे पीक आहे, युज्ड इन द काश्मीर फॉर ग्रीन मॅन्युरिंग द पॅडी. ओके, भाताच्या शेतीसाठी काश्मीरमध्ये लेंटिलचा वापर केला जातो, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे सनहेम. ओके, मोस्ट आउटस्टँडिंग ग्रीन मॅन्युअर युज्ड इन द ऑलमोस्ट ऑल पार्ट ऑफ द कंट्री. सगळ्यात जास्त प्रमाणात सनहॅमचा वापर केला जातो. दहीच्या डज वेल इन द अल्कलीन अँड वॉटर लॉग द सॉइल मध्ये दहीच्याचा वापर केला जातो. आणि बारसिमचा वापर युज इन ऑर्चार्ड, कॉटन आणि शुगर केन. ओके, जोड्या लावायला प्रश्न तयार होऊ शकतो का इथे. ओके, तर सगळंच तुम्हाला इथे लक्षात असलं पाहिजे. पुढचा पॉईंट बघा, ग्रीन मॅन्युअरिंग
gives 60 to 80 kg per nitrogen per hectare on an average. ओके, ग्रीन मॅन्युअर मध्ये तुम्हाला नायट्रोजन 60 ते 80 केजी मिळतं पर हेक्टर. ओके, ग्रीन मॅन्युअर इन क्रॉप्स हॅव्हिंग स्टेम नोड्युलेशन्स आर. ओके, स्टेम्स वरती नोड्यूल असणारे कोण कोण आहेत? एक आहे सेस्वानिया रोस्ट्राटा, हे खूप वेळा विचारून झालेलं आहे, तुम्ही पीवायक्यू मध्ये बघितलेलं आहे. ह्याचं कौतुक काय आहे? फास्टेस्ट नायट्रोजन फिक्सिंग प्लांट आहे. ओके, 100 पासून ते 285 केजी नायट्रोजन पर हेक्टर ते फिक्स करू शकतात. खालीलपैकी कोणते ग्रीन मॅन्युअर सगळ्यात जास्त ग्रीन नायट्रोजन फिक्स करू शकतात? असा सिंपल प्रश्न येऊ शकतो आणि आलेलं पण. त्यामुळे सेस्वानिया रोस्ट्राटा लक्षात ठेवा. आणि त्याच्याप्रमाणेच स्टेम नोड्यूल्स वाला दुसरा प्रकार आहे अच्युनोमिन अफ्रास्पेरा. ओके, पुढे चला, फार्म यार्ड मॅन्युअर बघूया परत एकदा. यातील न्यूट्रिएंटचे लॉस कमी करण्यासाठी केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. मग ते कुठले आहेत? एक आहे जिप्सम आणि दुसरा आहे सुपर फॉस्फेट. ओके, दोघांचा वापर अमेंडमेंट सारखं इथे केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा वापर केला जातो. आता जिप्सम मध्ये बघा, absorbs the urine and prevents the volatilization loss of the urine also adds calcium आणि सल्फर. ओके, युरिनचा लॉस कमी करायचा तर जिप्सम ऍड करायचं आणि कॅल्शियम आणि सल्फर याच्यात तो स्वतः ऍड करतो. त्याच्यात कॅल्शियम सल्फर आहे, तुम्हाला माहिती आहे, जिप्समचा फॉर्म्युला माहिती आहे. पुढे सुपर फॉस्फेट also act similarly and increase the phosphorus कंटेंट. दोघांचं तुम्हाला सिंपल विचारलं जाऊ शकतं की फार्म यार्ड मॅन्युअर मधील न्यूट्रिएंटचे लॉस कमी करण्यासाठी कोणते केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात? पहिला आहे तुमचा जिप्सम, दुसरा आहे सुपर फॉस्फेट. ओके, तर त्याच्या पुढे आपण जाऊया मॅन्युअर कडे. मॅन्युअरचं अजून एका प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं, ते आहे हॉट अँड कोल्ड मॅन्युअर. आणि बी आहे शॉर्ट अँड लॉंग मॅन्युअर. बघा, शॉर्ट अँड लॉंग, हॉट अँड कोल्ड झालं. आणि तिसरं आहे फायर फॅन्जिंग प्रकारचं मॅन्युअर. आता नावावरूनच काही गोष्टी क्लिअर होतात. एक हॉट वाला बघा, आता मॅन्युअर ऑब्टेन्ड फ्रॉम द एक्सक्रेट ऑफ द हॉर्स अँड सीप, त्याला म्हणायचं हॉट मॅन्युअर. ओके, आणि कोल्ड काय? मॅन्युअर ऑब्टेन फ्रॉम द पिग अँड कॅटल इज कॉल्ड कोल्ड. ओके, आता ते कुठले कुठले एनिमल्स आहेत? हॉर्स आणि सीप लक्षात ठेवा. आणि इकडे कोण आहे? पिग आणि कॅटल पासून. सिंपल विचारलं जाऊ शकतं आणि स्टेटमेंट एक्सचेंज केलं जाऊ शकतं. ओके, पुढे कम्पॅरेटिव्हली लेस डिकम्पोजिशन अँड लेस राईज इन द टेम्परेचर इन द मॅन्युअर. ओके, कोल्ड का म्हणतो आपण इकडे? काय दिलं बघा, कारण दिलंय. कम्पॅरेटिव्हली डिकम्पोजिशन कमी आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढणं मॅन्युअरचं ते कम्पॅरेटिव्हली लो आहे. टेम्परेचर वाढतं पण ते कमी प्रमाणात वाढतं, त्यामुळे त्याला आपण कोल्ड म्हणतो. आणि इकडे मात्र ते हॉट आहे. हॉर्स आणि सीप लक्षात ठेवा, पिग आणि कॉटल तिकडं लक्षात ठेवा. पुढे शॉर्ट आणि लॉंग मध्ये बघा, शॉर्ट का आहे? डिकम्पोज्ड मॅन्युअर दॅट हॅज लॉस्ट द स्ट्रक्चर ऑफ द ओरिजिनल मटेरियल. आणि लॉंग मध्ये आहे फ्रेश मॅन्युअर हॅव्हिंग पीसेस ऑफ द स्ट्रॉ अँड अदर मटेरियल. शॉर्ट मध्ये फक्त डिकम्पोज्ड लक्षात ठेवा. आता हे फ्रेश मॅन्युअर आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॉ आणि अदर मटेरियल ते अनडिकम्पोज असणार आहे. हे वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात येतं. शॉर्ट आणि लॉंगचा हा डिफरन्स. आणि वरती हॉट अँड कोल्डचा लक्षात ठेवा. शॉर्ट आणि लॉंग पेक्षा हॉट आणि कोल्ड लक्षात ठेवणं जरा थोडंसं प्रश्न विचारण्यासारखं वाटू शकतं. त्यात प्राणी आहेत, त्याला प्रश्न बनू शकतो तिकडे. पुढे बघा, फायर फॅन्जिंग. देर इज अ प्रोफ्यूज फंगल ग्रोथ ऑन द सरफेस ऑफ अ मॉइस्ट मॅन्युअर गिव्हिंग इट अँड ॲसी ग्रे अपीरियन्स. इट इज रेफर टू द फायर फॅन्जिंग. फायर फॅन्जिंग हा एक कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय होत आहे? फंगल ग्रोथ आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा काय ते फंगल ग्रोथ आहे. कशावरती? मॉइस्ट मॅन्युअरच्या वरती, आणि त्याला ग्रे रंग येतोय. ओके, याला आपण फायर फॅन्जिंग म्हणतो. ओके, नेक्स्ट, आता कंपोस्ट आपण मगाशी बघितलं, त्याचे दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. काय? सुपर कंपोस्ट आणि दुसरा आहे एझो कंपोस्ट. सुपर कंपोस्ट, when the super phosphate is used during the compost making is called as a super phosphate. Okay, super phosphate वापरल्यामुळे त्याचं नावच पडले सुपर कंपोस्ट. आणि खाली आहे एझो कंपोस्ट. कंपोस्ट प्रिपेअर्ड बाय द नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया इज कॉल्ड एज एझो. एझो म्हणजे काय? बॅक्टेरिया, त्यामुळे एझो बॅक्टेरिया. ज्याच्यामध्ये तुम्ही नायट्रोजन फिक्सिंग साठी बॅक्टेरिया वापरता, okay, त्याला तुम्ही म्हणताय एझो कंपोस्ट. एझो कंपोस्ट लक्षात ठेवा, थोडंसं वेगळं टर्मिनॉलॉजी आहे. ओके, नेक्स्ट, आता आतापर्यंत जे बघितलं त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स कंटेंट बघूया आपण. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात ते पण लक्षात घ्या, तसाही प्रश्न विचारला. ओके, फॉस्फरस कुठल्या फॉर्मॅटमध्ये? P2O5 आणि पोटॅशियम K2O च्या फॉर्मॅटमध्ये आहे. नायट्रोजन तर आपण नायट्रेटच्या फॉर्मॅटमध्ये घेतो, हे पण आपण बघितलेलं आहे. ओके, फार्म यार्ड मॅन्युअर मध्ये बघा,
नायट्रोजन 0.5, फॉस्फरस 0.2 आणि पोटॅशियम आहे 0.5%. फार्म कंपोस्ट मध्ये 0.5, 1.5 आणि 0.5 सुद्धा आहे. तसंच टाउन कंपोस्ट पण आहे, त्याच्यामध्ये 1.5, 1% आणि 1.4% आहे. नाईट सॉइल लक्षात ठेवा, याला आपण म्हणतोय ह्युमन एक्सक्रेटा. त्याच्यामध्ये आतापर्यंत जे आपण बघतोय किंवा खाली पण बघणार आहे, सगळ्यात जास्त नायट्रोजन कंटेंट आहे. 5.5% नायट्रोजन कंटेंट आहे. फॉस्फरस सुद्धा 4% आहे आणि पोटॅशियम सुद्धा 2% आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स चांगले आहेत. खाली स्लज आपण मगाशी बघितलं, 3 ते 6% नायट्रोजन आहे, 2% फॉस्फरस आहे आणि 1% पोटॅशियम आहे. वरती जिथं बघितलं तिथं थोडंसं प्रमाण वेगळं असेल, हे स्टेट बोर्डातलं आहे तर ते कदाचित काट्यांमधलं असू शकतं. ओके. पुढे सीप अँड गोट मॅन्युअर मध्ये 3% नायट्रोजन, 1% फॉस्फरस आणि 2% पोटॅशियम. पोल्ट्रीमध्ये 3% नायट्रोजन आणि इथे बघा फॉस्फरस मात्र बऱ्यापैकी आहे पोल्ट्रीमध्ये आणि 1.4% पोटॅशियम आहे. काऊ डंग जर आपण 1 टनाचा विचार केला तर त्यात जवळपास 3 kg नायट्रोजन असतं, 1.59 kg फॉस्फरस असतं आणि जवळपास 3 kg काय आहे, पोटॅशियम आहे. ओके. सर्वाधिक कुठं आहे सगळे न्यूट्रिएंट्स आपण बघितले तर आता नाईट सॉइल मध्ये होतं. ओके. हा चार्ट आहे, चार्ट इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात घ्या. आता नेक्स्ट बघू आपण कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आपण मगाशी बघितले होतं त्याच्यातलं बघूया. पहिला आहे बर्ड गुआनो, त्याच्यामध्ये 7 ते 8% नायट्रोजन आहे, फॉस्फरस मात्र 11 ते 14% आहे. ओके. आणि 2 ते 3% पोटॅशियम आहे. फिश गुआनो मध्ये 7% आणि फॉस्फरस 8%. फिश मॅन्युअर मध्ये 4 ते 10% नायट्रोजन, 3 ते 9% फॉस्फरस आणि 0.3 ते 1.5% पोटॅशियम आहे. रॉ बोन मिल्स आणि खाली आहे स्टीम्ड बोन मिल्स. तर यांच्या दोघांमध्ये बघा फॉस्फरसचं प्रमाण ऑफकोर्स जास्त असणार आहे बोन मिल्स आलं म्हणजे. त्याच्यामध्ये 20 ते 25% रॉ मध्ये आहे आणि स्टीम मध्ये 25 ते 3% आहे. दोघात कोण जास्त आहे तेवढं तरी आपल्याला लक्षात पाहिजे. रॉ कमी आहे आणि स्टीम थोडासा जास्त आहे. पुढे ब्लड मिल, त्याला रिच इन आयर्न म्हटलं जातं. तुम्हाला असंही विचारलं जाईल की खालीपैकी कुठला मॅन्युअर रिच इन आयर्न आहे. ब्लड मिल, ब्लड रिच असलं पाहिजे, हिमोग्लोबिन असतं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते त्याच्यात असणारच आहे. 13 ते 20% नायट्रोजन आहे, सगळ्यात जास्त नायट्रोजन आतापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यामध्ये. ओके. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. पुढे आहे मीट मिल. मीट मिल मध्ये 8 ते 9% नायट्रोजन आणि 7% आहे फॉस्फरस. ओके. त्याच्यानंतर आहे कॅल्साइन्ड बोन मध्ये 37% फॉस्फरस आहे. आतापर्यंत बघितलं सगळ्यात जास्त फॉस्फरस आहे कॅल्साइन्ड बोन. ओके. बोन मध्ये जास्त असणारच आहे, सगळे बोन मिल्स मध्ये वरती बघितलंय आणि सगळ्यात जास्त त्यात कॅल्साइन बोन मध्ये आहे. सनफ्लावर केक्स मध्ये 7 ते 8% नायट्रोजन, ग्राउंड नट्स केक मध्ये 7.2% आणि कॉटन केक मध्ये 6.5% नायट्रोजनचं प्रमाण आढळतं. खाली आहे नीम केक. ओके. नीम केक बघा, रिड्युस्ड नायट्रिफिकेशन मीन्स ऍक्ट्स ऍज अ नायट्रिफिकेशन इनहिबिटर. रिड्युसेस नायट्रिफिकेशन, नायट्रिफिकेशन कमी करतं, मीन्स इट ऍक्ट्स ऍज अ नायट्रिफिकेशन इनहिबिटर. नीम केक बद्दलचा तेवढा एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. ओके. नायट्रिफिकेशन इनहिबिटर म्हणून ते काम करतात. बायो फर्टिलायझर म्हणजे काय? अटमॉस्फिअर मधील गॅसियस फॉर्म मधलं नायट्रोजन असो किंवा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती करू शकत नाहीत. बायो फर्टिलायझर्स त्यांना अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे हे काय, एक जीवाणू आहेत जे की हवेत असणारे गॅसेस वनस्पतींना अवेलेबल करून देतात. ओके. ते नायट्रोजन असो किंवा कार्बन डायऑक्साईड असो. पुढे आता मायक्रोबियल इनोक्युलंट्स म्हणजे काय बघा, इज द मोर अप्रोप्रिएट नेम फॉर द बायो फर्टिलायझर्स. बायो फर्टिलायझर्सचं नाव कुठलं आहे? मायक्रोबियल इनोक्युलंट. हे बायो फर्टिलायझर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी GS4 सायन्स टेक मध्ये पण कामाचं आहे, तिथं पण 1-2 प्रश्न दरवर्षी नक्की असतात. ओके. पुढचा पॉइंट, इट इज डिफाइन्ड ऍज अ प्रिपरेशन कंटेनिंग लाईव्ह or latent cell of the efficient strains of nitrogen fixing, phosphate solubilizing and cellulitic microorganism. ते कुठले कुठले ऑर्गॅनिझम बघा, नायट्रोजन पण आहे, फॉस्फेट सोल्युबलायझिंग आहे आणि सेल्युलाइट मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत. ओके. यूज फॉर application of seeds, application of soil,
ऍप्लिकेशन ऑफ कंपोस्टिंग एरिया. ओके, हे बायो फर्टिलायझरचा यूज कुठे कुठे होतो, इतर अनेक ठिकाणी सुद्धा होतो, ते बघा. ओके, नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ बायो फर्टिलायझर्स. ते एक आहे सीड्स इनोक्युलन्स, फॉर एक्झाम्पल आहे रायझोबियम. दुसरा आहे सॉइल इनोक्युलन्स म्हणजे ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम आहे. ऍप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं त्याच्यावरून दोन प्रकार आहेत, एक आहे सीड्स इनोक्युलन्स आणि दुसरा आहे सॉइल इनोक्युलन्स. ओके, त्याच्या पुढे बघा बेनिफिट्स ऑफ द बायो फर्टिलायझर्स. त्यातलं एक उदाहरण आहे रायझोबियम. रायझोबियम 50 ते 200 kg पर्यंत नायट्रोजन फिक्स करतं पर हेक्टर. ओके, इन्क्रीज द इल्ड. नायट्रोजन फिक्स केल्यामुळे त्या जमिनीचं इल्ड किती टक्क्याने वाढतंय, 25 ते 30% त्याचं इल्ड वाढत आहे. नेक्स्ट आहे BGA म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी कॅन फिक्स 20 ते 25 kg नायट्रोजन पर हेक्टर इन राईस फील्ड. राईस फील्ड मध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीचा जनरली वापर केला जातो. हे एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचं तुम्हाला. बायो फर्टिलायझर्स लाईक ॲझोटोबॅक्टर अँड ॲझोस्पिरिलियम ऑल्सो सप्लाय ग्रोथ रेग्युलेटर्स सच ॲज. काही सप्लाय ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, न्यूट्रियनचा सप्लाय वाढवण्यासाठी मदत करणारे काही रेग्युलेटर्स आहेत. IAA, IBE, NAA आणि GA यांचे फुल फॉर्म्स वगैरे खाली येतील तेव्हा आपण ते बघणार आहोत. ओके, नेक्स्ट बघा ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम सिक्रेट्स द अँटीबायोटिक्स विच ऍक्ट्स ॲज अ पेस्टिसाइड्स. ओके, फक्त नायट्रोजन फिक्स करत नाहीत तर बाकीचे पण काय काय काम करतात ते बघा. ओके, अँटीबायोटिक्स सिक्रेशन करतात, त्याला काय म्हणतो आपण, बायोपेस्टिसाइड्स सुद्धा म्हणतोय. नेक्स्ट आहे ॲझोला नॉट ओनली सप्लायज नायट्रोजन बट ऑल्सो इन्क्रीज ऑर्गॅनिक मॅटर इन फॉर्म ऑफ बायोमास. ओके, नायट्रोजनच फिक्स करत नाही तर ते ऑर्गॅनिक मॅटरचं कंटेंट सुद्धा वाढवतं. म्हणजे बायो फर्टिलायझर तुमचं बघितलं आपण, नायट्रोजन फिक्सेशन करतात, फॉस्फरसचं सोल्युबलायझेशन करतात, त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स पण सिक्रेट करतात, त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटरचं कंटेंट सुद्धा वाढवतात. इतके सगळे फायदे बायो फर्टिलायझरचे आहेत. पुढे चला क्लासिफिकेशन बघू आपण. एक 3 प्रकारे क्लासिफिकेशन आहे. एक तुमचं आहे नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर NFB. ओके, दुसरं आहे तुमचं फॉस्फेट मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर. ओके, किंवा त्याला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर सुद्धा म्हटलं जातं. आणि तिसरं आहे डिकम्पोजर सेल्युलाइट्स. असं 3 प्रकारे बायो फर्टिलायझरचं कंपोजिशन केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आता नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर मध्ये बघा NBF फॉर लेग्युम्स. लेग्युम्स पिकासाठीचं कुठलं आहे, रायझोबियम SPP. त्याचं त्यांच्या नावाचे ते कॅटेगरायझेशन केलं जातं. फक्त रायझोबियम लक्षात ठेवा NBF लेग्युम साठी. आणि फॉर सिरिल साठी कोण कोण आहे, ॲझोस्पिरिलियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोला, ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि ॲसेटोबॅक्टर. ओके, अशी वेगवेगळी नावं आहेत जे सिरिल साठी वापरली जातात. आणि त्यात जे ॲसेटोबॅक्टर आहे ते शुगर क्रॉप साठी सुद्धा वापरलं जातं. हा प्रश्न विचारून झालाय. ओके, शुगर क्रॉप साठी कोणता बायो फर्टिलायझर वापरला जातो की ज्यामुळे नायट्रोजन फिक्सिंग होतं, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, ॲसेटोबॅक्टर. ओके, तर पुढे या फॉस्फेट मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर कडे. एक आहे फॉस्फेट सोल्युबलायझर आणि दुसरा आहे फॉस्फेट ऍब्सॉर्बर. आता फॉस्फेट सोल्युबलायझर मध्ये आहे बॅसिलस, स्युडोमोनस आणि ऍस्परजिलस. ओके, BAP बाप लक्षात ठेवा. फॉस्फेट सोल्युबलायझर मध्ये BAP तुमच्या लक्षात राहू शकतं. आणि इकडे तुम्ही फॉस्फेट ऍब्झॉर्ब मध्ये कोण आहे, VAM लाईक ग्लोमस. ग्लोमस हे काय आहे, VAM आहे. VAM म्हणजे काय, VA मायक्रोहिजा, एक प्रकारचं जीवाणू आहे. VA मायक्रोहिजा, VAM म्हणजे काय ते लक्षात काय, का ज्या आधी पण एका ठिकाणी आपण बघितलेलं होतं ते. आता डिकम्पोजर्स मध्ये सेल्युलाइट्स आहे. एक आहे सेल्युलाइटिक ऑर्गॅनिझम, दुसरा आहे लिंगोलाइटिक ऑर्गॅनिझम. आता सेल्युलाइटिक मध्ये कोण कोण आहे, सेल्युलोमोनस, ट्रायकोडर्मा आणि स्पोर्स. CST लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लिंगोलाइटिक ऑर्गॅनिझम मध्ये अर्थोबॅक्टर आणि अगोरिकस हे दोन आहेत तुमचे लिंगोलाइटिक ऑर्गॅनिझम मध्ये. हा चार्ट माहिती असला पाहिजे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, कुठले नायट्रोजन फिक्सिंग आहेत, कुठले फॉस्फेट सोल्युबलायझर आहेत आणि कुठले डिकम्पोजर आहेत. ओके, डिकम्पोजर तसं कम्पॅरेटिव्हली थोडंसं सोपं आहे. तिन्ही प्रकारच्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. पुढे बघा PSB चा फुल फॉर्म आपण मगाशी बघितलाय, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. VAM चे काय आहे, व्हॅसिक्युलर आर्बिस्कुलर मायक्रोव्हिजा.
व्हॅसिक्युलर, आर्बिस्क्युलर, मायक्रोहिजा. असोसिएशन ऑफ द फंगस विथ द रूट्स ऑफ द हायर प्लांट्स ऑफ म्युच्युअल बेनिफिट मे बी सिम्बायोटिक रिलेशन मध्ये. हे जे जीवाणू असतात ते काय करतायत, ते फंगसच्या फॉर्मॅटमध्ये असतात, पण एखाद्या वनस्पतीच्या रूटशी अटॅच असतात सिम्बायोटिक रिलेशन मध्ये. म्हणजे आपण ते ह्याच्यामध्ये वाचलं असणार तुम्ही गुगल किंवा एन्व्हायरमेंट मध्ये. सिम्बायोटिक रिलेशन काय असतं, एकमेकांना फायदा घेण्यासाठी एकत्र आलेले जीवाणू. ओके, तर तुम्हाला VAM म्हणजे काय विचारलं पाहिजे, विचारलं तर काय, फंगस आणि रूट ऑफ हायर प्लांट्स, इथं या यांचं अस्तित्व असतं. ओके, आणि सिम्बायोटिक रिलेशन मध्ये ते असतं. ओके, आता आपण वरती बघितलं तर रायझोबियम कुठल्या फॉर्मॅटमध्ये वापरतो आपण, नायट्रोजनच्या केसमध्ये आहे का फॉस्फरसच्या केसमध्ये आहे, नायट्रोजनच्या केसमध्ये. त्याच्यात लेग्युम्स आहे का नॉन लेग्युम आहे, लेग्युम्स आहे. असेटोबॅक्टर कुठं होता, नॉन लेग्युम्स मध्ये. अजून काय होतं त्याचा, शुगर केनच्या केसमध्ये पण त्याचा वापर केला जातो. आणि VAM आता जे बघितलं ते कुठं बसतं, VAM ओके, फॉस्फरसच्या ऍब्झॉर्बरच्या ग्रुपमध्ये बसतं, फॉस्फेट ऍब्झॉर्बरच्या ग्रुपमध्ये VAM असतं. तर असं कुठलाही तुम्हाला जीवाणू विचारला तर तो नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे की डिकम्पोजर आहे. त्यात पण अजून सब कॅटेगरी कुठली ती लक्षात असली पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन बघूया. नायट्रोजन फिक्सेशन कशा प्रकारे होतं ते गोष्ट बघूया. एक आहे तुमचं सिम्बायोटिक फिक्सेशन आणि दुसरं आहे नॉन सिम्बायोटिक फिक्सेशन. ओके, नॉन सिम्बायोटिक मध्ये असतं काय, फ्री लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम मधून. ओके, फर्स्ट केस मध्ये काय असतं, ते त्या ठिकाणी एखाद्या कुठल्या तरी इतर जीवाशी अटॅच होतात सिम्बायोटिकली, म्हणजे एकमेकांबरोबर राहत ते नायट्रोजन फिक्सिंग करतात. आणि उदाहरण काय, रायझोबियम, ऍक्टिनोमायसेट्स आणि ॲझोला. ओके, आणि इकडे नॉन सिम्बायोटिक मध्ये कोण कोण बघा, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम, काय आहे बेजर्नकिया, ओके, क्लॉस्ट्रोडियम, ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि रोडोस्पिरिलियम. ओके, इतके सगळे इथे नॉन फिक्सिंग जीवाणू आहेत. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठला हा सिम्बायोटिक फिक्सिंग करतो आणि कुठला नॉन सिम्बायोटिक करू शकतो हे सगळं विचारलं जाऊ शकतं. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं काय आहे, सिम्बायोटिक. सिम्बायोटिक तीनच आहे, तीन तरी लक्षात ठेवा, मग उरलेले तुम्ही नॉन सिम्बायोटिक मध्ये घेऊ शकता. आता सिम्बायोटिक मध्ये बघा, एक आहे नोड्यूल फॉर्मिंग, दुसरा आहे विदाउट नोड्यूल मध्ये. ओके, आता नोड्यूल फॉर्मिंग मध्ये विथ लेग्युम बरोबर नोड्यूल फॉर्म होतात आणि विथ नॉन लेग्युम्स बरोबर नोड्यूल फॉर्म होतात. ओके, याच्यामध्ये लेग्युम्स बरोबर नोड्यूल फॉर्म करणारे कोण आहेत, रायझोबियम. ओके, रायझोबियम प्रकारचे बॅक्टेरिया येतात. याच्यामध्ये लेग हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरियर तसेच नायट्रोजन फिक्सिंग एन्झाईमचे प्रोटेक्शन करते. लेग हिमोग्लोबिन बद्दलची माहिती आहे. ओके, हे काय एवढं गरजेचं नाही, फक्त विथ लेग्युम मध्ये रायझोबियम लक्षात असलं पाहिजे आपल्याला. ओके, पुढे रायझोबियम बॅक्टेरिया हे एरोबिक आणि हेट्रोट्रोप्स आहेत. कसे आहेत ते, एरोबिक आणि हेट्रोट्रोप्स आहेत. ओके, नेक्स्ट तुमचा मुद्दा आहे ग्रीन ग्राम लुसर. याच्यामध्ये बघा, ग्रीन ग्रामचं फिक्सेशन किती आहे, 20 kg पर हेक्टर. आणि लुसनच्या केसमध्ये ते किती आहे, 250 kg आहे. ओके, म्हणजे रायझोबियम झालं, ग्रीन ग्राम झालं आणि लुसन झालं, हे तिन्ही जे आहेत तुमचे विथ लेग्युम्सच्या नोड्यूल फॉर्मेशन पद्धतीनं नायट्रोजन फिक्सेशन करतात. आता विथ नॉन लेग्युम्स मध्ये बघा, इम्पॉर्टंट ग्रुप इज अँजिओस्पर्म. ओके, नॉन लेग्युमच्या केसमध्ये कोण आहे, अँजिओस्पर्म्स. रूट ऑफ दीज प्लांट्स आर इनोक्युलेटेड बाय द सॉइल ऍक्टिनोमायसेट्स ऑफ जीनस. दोन प्रकारचे ऍक्टिनोमायसेट्स आहेत, एक आहे फ्रँकिया आणि दुसरा आहे कॅसुर्निया ओल्डर नावाचा. ओके, ऍक्टिनोमायसेट्स बद्दल खाली बघा, हे काय, थ्रिल बॅक्टेरिया आर इन बिटवीन ट्रू फंगी आणि बॅक्टेरिया. ते ना फंगी असतात ना बॅक्टेरिया असतात, ते मधल्या कुठल्या तरी स्टेज मध्ये ते असतात. इट डेव्हलप्स बेस्ट इन द मॉइस्ट अँड एरेटेड सॉइल मध्ये ऍक्टिनोमायसेट्स मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. आता हा सगळा घटक मायक्रोबायोलॉजीचा आहे. आपल्याला इथं जेवढं अंडरस्टँडिंग करता येईल तेवढं अंडरस्टँडिंग करून घ्या, अदरवाईज काहीतरी वेगळे टेक्निक्स वापरून लक्षात ठेवा. ओके, इथे नोड्यूल्स फॉर्मेशन मध्ये आपण दोन्ही बघितले, लेग्युम्स वाले बघितले आणि नॉन लेग्युम्स वाले. लेग्युम्स मध्ये कोण होता, रायझोबियम बघितला, ग्रीन ग्राम बघितला आणि लुसन बघितलेला आहे. आणि नॉन लेग्युम्स मध्ये कोण आहे, अँजिओस्पर्म्स आणि ऍक्टिनोमायसेट्स. ओके, आता विदाउट नोड्यूल्स बघा, विदाउट नोड्यूल्स मध्ये कोण आहे, ॲझोला. ओके, त्याच्या खाली खालीला आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि
Anabasis azolla is having symbiotic association with water fern Azolla pinnata. आता ते सिम्बायोटिक रिलेशन मध्ये राहतात ऍझोला वाले. तर ते ऍझोलाचा एक प्रकार पुढे दिला कुठला आहे अनाबेसिना नावाचा एक ऍझोला प्रकार आहे आणि तो सिम्बायोटिक रिलेशन मध्ये आहे. कुणाबरोबर आहे? वॉटर फर्न ऍझोला पिनाटा नावाचा प्रकार आहे. एक खालचं इतकं जरी लक्षात नसेल तर तो कसा राहतो काय राहतो तरी विदाउट नोड्युल्स न नायट्रोजन फिक्सेशन करणारा ऍझोला आहे इतकं तरी आपल्याला फक्त माहिती असलंच पाहिजे. पुढे लो टेम्परेचर लो पीएच मध्ये ते कार्य करू शकते. त्यांचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे 20 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 5.5 ते 7 च्या पीएचच्या रेंज मध्ये ते कार्य करू शकतात. आता हे इतका सगळा फॅक्च्युअल डेटा घ्यायचं कारण काय आहे तर तो स्टेट बोर्डामध्ये आहे. स्टेट बोर्डमध्ये जनरली फॅक्च्युअल डेटा जरा तसा कमी असतो. जो आहे तो आपण नीट व्यवस्थित केला पाहिजे म्हणून आपण घेतलेला आहे. आता पुढचा बघा नॉन सिम्बायोटिक फिक्सेशन मध्ये एक आहे फिक्सेशन बाय द हेट्रोटोप्स दुसरा आहे फिक्सेशन बाय ऑटोट्रोप्स. आता फिक्सेशन बाय हेट्रोटोप्स मध्ये एक एरोबिक असणार आहे दुसरा आहे अनएरोबिक. एरोबिक मध्ये कोण कोण आहे? ऍसिटोबॅक्टर आणि बेजर्नकिया आणि नॉन एरोबिक मध्ये कोण आहे? क्लॉस्ट्रिडियम. आणि त्यातल्या त्यात ऍझोटोबॅक्टरचा बघा खाली फॉर राईस कॉटन अँड शुगर केन साठी यांचा वापर केला जातो ऍझोटोबॅक्टरचा. शुगर केन साठी ऍसिटोबॅक्टर सुद्धा आहे. खाली ऍझोस्पिरिलियमचा वापर सॉर्गम साठी केला जातो. कशासाठी? म्हणजे सॉर्गम म्हणजे ज्वारीच्या केसमध्ये त्याचा वापर केला जातो ऍझोस्पिरिलियमचा. हे गोष्ट लक्षात ठेवा. फिक्सेशन बाय द हेट्रोटोप्स झालं. आता फिक्सेशन बाय द ऑटोट्रोप्स बघा. ऑटोट्रोप्स मध्ये कोण कोण आहे? एक आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि दुसरा आहे रोडोस्पिरिलियम. हे दोघ जण आहेत ऑटोट्रोप्स मध्ये. कोण ऑटोट्रोप्स मध्ये कोण हेट्रोट्रोप्स मध्ये वगैरे आहे ते लक्षात घ्या. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द बायो फर्टिलायझर. आता हे सुद्धा स्टेट बोर्डातले काही बायो फर्टिलायझर्स आहेत. ते कशा प्रकारे काम करतात आणि काय नाही हे आपण 8 बायो फर्टिलायझरचा अभ्यास आता इथे करूया. याच्यामध्ये बघा पहिला तुमचा बायो फर्टिलायझर कोण आहे? रायझोबियम. तो जो की खूप जास्त फेमस आहे. याच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघा तो फिक्सेशन कसं करतोय? सिम्बायोटिक. हे दोन प्रकार तर क्लिअर कट लक्षात पाहिजे की नायट्रोजन फिक्सेशन सिम्बायोटिक आहे की फ्री लिव्हिंग आहे. हे सिम्बायोटिक आहे. पुढे नायट्रोजन फिक्सेशन किती आहे? 50 ते 100 kg पर हेक्टर फॉर लेग्युम्स ओनली. लेग्युम्स मध्ये आपण बघितलं होतं नॉन लेग्युम्स लेग्युम्स कॅटेगरायझेशन केलं होतं त्याच्यामध्ये तो लेग्युम्स मध्ये होता. आता कुठे युज करतो आपण? पल्स लेग्युम्स पिजन पी ब्लॅक ग्रॅम या केसमध्ये पल्स लेग्युम्स उपयोग होतो. पुढे बघा ऑइल सीड लेग्युम्स मध्ये सोयाबीन आणि ग्राउंडनट्स आहे. आणि त्याच्यानंतर फॉरेज लेग्युम्स मध्ये बारसिम आणि लुसन मध्ये त्याचा वापर होतो. लुसन मध्ये आपण 250 kg नायट्रोजन फिक्सेशन आहे हे बघितलेलं आहे. आता हे यूज फॉर जर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर इतकं तरी फक्त लक्षात राहिलं पाहिजे की रायझोबियम लेग्युम साठी आहे. त्याच्यावरनं ते जे काही प्रकार दिलेत ते तुमच्या लक्षात येतील की हे सगळे लेग्युम्स वाले प्रकार आहेत. पुढे ऍझोस्पिरिलियम. ह्याच्यात काय? इट इज केमो हेट्रोट्रोपिक अँड असोसिएटिव्ह इन द नेचर बाय प्रोड्युसिंग ग्रोथ प्रोड्युसिंग हार्मोन्स. ग्रोथ प्रोड्युसिंग हार्मोन्स ते क्रिएट करतात ऍझोस्पिरिलियमचं अजून एक लक्षण. नायट्रोजन फिक्सिंग पण आहे आणि ग्रोथ प्रोड्युसिंग हार्मोन सुद्धा ते रिलीज करतात. आणि पुढे नायट्रोजन फिक्सेशनची रेंज किती आहे? 20 ते 40 kg पर हेक्टर आहे. म्हणजे रायझोबियम पेक्षा कमी आहे. आणि ते कुठं वापरतात? सिरियलच्या केसमध्ये वापरलं जातं ऍझोस्पिरिलियम. मग त्यात व्हीट सॉर्गम राईस मिलेट मेज आणि शुगर केन एक वेगळा आहे तो लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा आता ऍझोटोबॅक्टर बघूया. ऍझोटोबॅक्टर मध्ये बघा फ्री लिव्हिंग इन नेचर. नायट्रोजन फिक्सेशन कसं आहे त्याचं? 20 ते 40 म्हणजे ऍझोस्पिरिलियम सारखंच आहे. प्रोड्युसेस ग्रोथ प्रमोशन सबस्टन्सेस. आता ग्रोथ प्रमोशन सबस्टन्सेस तो प्रोड्यूस करतो ऍझोटोबॅक्टर. कुठले? विटॅमिन्स ऑफ बी ग्रुप्स IAA. आपण वरती एका ठिकाणी बघितलं त्याचा फुल फॉर्म काय आहे बघा? इंडोल असेटिक ऍसिड आणि GA जिबेरेलिक ऍसिड. हे काय आहेत? सगळे एक प्रकारचे हार्मोन्स आहेत जे वनस्पतीच्या ग्रोथ मध्ये आपल्याला हेल्प करतात. त्या सगळ्यांचं सिक्रेशन सुद्धा ऍझोटोबॅक्टर कडून केलं जातं. आणि कुठल्या पिकांच्या केसमध्ये वापरतो आपण? व्हीट राईस मिलेट कॉटन व्हेजिटेबल्स सनफ्लावर मस्टर्ड आणि फ्लॉवर्सच्या केसमध्ये वापर केला जातो.
ओके. आझोस्पिरिलम आणि अझोटोबॅक्टर मध्ये बरेचसे कॉमन आहे, ते लक्षात घ्या फक्त. आता नेक्स्ट आपला आहे ॲझोला. हे कसं आहे? सिम्बायोटिक. अझोटोबॅक्टर कसा होता? फ्री लिव्हिंग मला. ओके. आता ॲझोला कसा आहे? सिम्बायोटिक नेचर मध्ये आहे. नायट्रोजन फिक्सेशन 40 ते 80 ग्राम पर हेक्टर. हाय टेम्परेचर आणि लो प्रेशर कंटेंट असेल तर जगू शकत नाहीत. यांच्या केसमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर आहे 38 डिग्री सेल्सिअस. ओके. या केसमध्येच अझोला वर्कआउट करू शकतात. फ्लडेड सबमर्ज्ड राईस साठी ॲझोलाचा वापर होतो. एकच असल्यामुळे ते लक्षात असलं पाहिजे. फ्लडेड किंवा सबमर्ज्ड राईसच्या केसमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी कोणता बायो फर्टिलायझर वापरला जातो, असा सिंपल प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर असलं पाहिजे ॲझोला. पुढे चला. ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा सायनोबॅक्टेरिया हे कसं करतात? फोटोट्रॉफिक इन नेचर आहेत. ओके. प्रोड्युसेस ऑक्सिन IAA आणि GAA. वरती आपण कुठल्या ठिकाणी बघितलं हे सगळं? ॲझोबॅक्टरच्या केसमध्ये बघितलं. तसंच हे ब्ल्यू ग्रीन अल्गीवाले नायट्रोजन फिक्सेस बरोबर हे सुद्धा प्रोड्यूस करतात. ऑक्सिन असो, IA असो किंवा GA असो. आणि नायट्रोजन फिक्सेशन किती आहे त्यांचं? 20 ते 30 kg पर हेक्टर आहे. सबमर्ज्ड राईसच्या केसमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीचा वापर केला जातो. वरच्या केसमध्ये ॲझोला सुद्धा सबमर्ज राईस आहे किंवा फ्लडेड राईस आहे, आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा त्याच केसमध्ये वापरला जातो. ओके. हे झालं तर नायट्रोजन फिक्सेशन वाले 5. आता पुढचा आपला आहे PFBF. म्हणजे काय? फॉस्फरस मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे मेनली बॅक्टेरिया किंवा फंगस असतात. बॅक्टेरिया पण असू शकतात किंवा फंगस सुद्धा असू शकतात. ओके. possesses ability to bring insoluble soil phosphate into the soluble form by secreting several organic acid. ऍसिड सिक्रेशन त्यांचं एक क्वालिटी आहे. पुढे रिकमेंडेड फॉर द ऑल क्रॉप. फॉस्फरसच्या केसमध्ये कुठलेही पीक असू दे, हे एकच आपण प्रकार वापरतोय. ओके. पुढचा बघा. व्ही हे मायक्रोइझा आपण बघितलं. व्ही हे मायक्रोइझा हे काय करतात? एनहान्सेस वॉटर, फॉस्फरस, सल्फर आणि झिंकचं अपटेक वाढवण्याचं काम करतात. क्रॉप ग्रोथ अँड यील्ड वाढतं. इम्प्रूव्ह रेजिस्टन्स टू द रूट डिसीज. रूट डिसीजचा रेजिस्टन्स व्हीए मायक्रोइझामुळे वाढतो. रिकमेंडेड फॉर द फॉरेस्ट ट्री, फॉरेज क्रॉप, ग्रासेस, मिलेट, मेज, सॉर्गम, बार्ली, लेग्युमिनस आणि इतर अजून काही असेल तरी त्याला नाही म्हणायचं नाही. जे मोस्ट ऑफ ठिकाणी व्हीए मायक्रोइझाचा वापर होतो. आणि सगळ्यात शेवटी आपला आहे डिकम्पोजर. डिकम्पोजर मध्ये काय? इन्क्रीज द रेट ऑफ डिकम्पोजिशन नावाचाच आहे. यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ कंपोस्ट किंवा फार्म यार्ड मॅन्युअर क्रिएट करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. हा ही कंप्लीट माहिती तुमच्या स्टेट बोर्डामध्ये आहे, त्यामुळे हे जरा थोडंसं महत्वाचं आहे. 2-3दा वाचून घ्या. ओके. नेक्स्ट आपला पॉइंट आहे रायझोबियमच्या काही स्पेसीज आहेत, त्या आपण बघूया. ओके. यातलं तुमचं पहिलं आहे आर म्हणजे रायझोबियम. लेग्युमिनो सॅरम हे कुठं वापरतो तुम्ही? पी आणि लॅथरिसच्या केसमध्ये ते वापरलं जातं. इथे राईट साईडला पिकं आहेत आणि लेफ्ट साईडला ते रायझोबियमच्या स्पेसीज आहेत. ओके. नेक्स्ट बघा. रायझोबियम ट्रायपोली बार्सिमच्या केसमध्ये वापरलं जातं. रायझोबियम फॅसोली किडनी बीनच्या केसमध्ये वापरलं जातं. आणि रायझोबियम जापोनिकम सोयाबीनच्या केसमध्ये वापरलं जातं. आणि रायझोबियम लुपिन हे ग्राउंडनट, दहीच्या, साइन हेन, ग्लिसरीडीच्या केसमध्ये वापरलेलं आहे. हा चार्ट सुद्धा तुमच्या लक्षात असेल तर वेल अँड गुड. हे झाले आपले बायो फर्टिलायझर्स. पुढचा आपला घटक आहे केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स बघा. याच्यामध्ये एक जर्मन शास्त्रज्ञ आहे लिबिक आणि एक इंग्लंडचे शास्त्रज्ञ आहे काय नावाचं लॉज. ओके. या दोघांनी मिळून सुरुवातीला केमिकल फर्टिलायझरची सुरुवात केलेली आहे. काय? यांनी H2SO4 हायड्रोजन सल्फेट पासून फॉस्फेट फर्टिलायझर बनवले होते. ओके. या दोघांची नावं लक्षात ठेवा, लिबिग आणि लॉवेस नावाचं. ओके. आता हा लिबिग अजून एका ठिकाणी आहे. मिनिमम नीड असं काहीतरी कॉन्सेप्ट आपण बघितली होती, त्या ठिकाणी हा लिबिग होता. ओके. त्याच्यामध्ये याने डेप्टफोर्ड येथे एक ठिकाण आहे, डेप्टफोर्ड येथे पहिला केमिकल फर्टिलायझरचा कारखाना काढलाय. कुणी? लॉवेसनं, इंग्लंडमध्ये. ओके. लिबिग आणि लॉवेस हे केमिकल फर्टिलायझरच्या बाबतीमधली दोन्ही नावं लक्षात ठेवा. आणि त्यांनी सुरुवातीला फॉस्फेट फर्टिलायझर तयार केलं. फॉस्फेटच्या ठिकाणी तो नायट्रोजन फर्टिलायझर टाकू शकतो. ओके. पण हायड्रोजन सल्फेट पासून त्यांनी काय केलंय? फॉस्फेट फर्टिलायझर तयार केलेले आहेत. पुढे बघा.
फर्टिलायझर्स हे ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक असू शकतात. इन जनरली आपल्याला वाटतं ते इनऑर्गॅनिकच असतं. ओके, पण फर्टिलायझर ऑर्गॅनिक सुद्धा असू शकतात, कारण ऑर्गॅनिकची डेफिनेशन नंतरच्या काळात बदलत गेलेली आहे. करेक्ट आहे. आपण जनरली कशाला ऑर्गॅनिक म्हणतो? कशाला? खतांच्या बाबतीत सोडा, आपण खतांमध्ये बघितले की जे आपण वनस्पतीच्या पालापाचोळ्यापासून करतो ते झालं. इन जनरली पण आपण ऑर्गॅनिक हा शब्द वापरतो. हा, कार्बनशी कनेक्टेड असलेल्या गोष्टींना आपण ऑर्गॅनिक म्हणतो. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तुम्ही स्टेट बोर्डाच्या पुस्तकात वाचलेलं सुद्धा आहे. ओके, पुढचा सिंथेटिक आणि नॅचरल पण असतात. केमिकल फर्टिलायझर कसे आहेत? ऑर्गॅनिक पण आहेत, इनऑर्गॅनिक पण आहेत, सिंथेटिक पण आहेत आणि नॅचरल पण आहेत. आता केमिकल नाव ऐकून आपल्याला वाटतं की नॅचरल कसं काय? त्यामध्ये लक्षात ठेवायचं ते नॅचरल पण असू शकतात. ओके, पुढे पण आता फर्टिलायझर हा शब्द केमिकल फर्टिलायझर्सशीच जोडला गेलेला आहे. आता आपण ज्यांना फर्टिलायझर म्हणतो ते केमिकल फर्टिलायझर्सला जोडला गेलेला आहे. म्हणजे कसं? टूथपेस्ट म्हणले की आपण कोलगेट कसा झालं तसं हा प्रकार झालेला आहे. ओके, आपण टूथपेस्ट कुठं मागतच नाही, कोलगेट द्या म्हणतो, ह्याला म्हणतात ब्रँडिंग. हे एकदम सक्सेसफुल ब्रँडिंग आहे. ओके, आणि तसंच उलट फेल ब्रँडिंग कुठलं आहे? ऍडव्हर्टाइजमेंटचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक फेल ब्रँडिंग आहे टाटा नॅनोचं उदाहरण. ओके, नेक्स्ट चला, पुढचा आपला आहे क्लासिफिकेशन. बघा, आता केमिकल फर्टिलायझरच्या बाबतीत तुम्हाला मुद्दा लक्षात आलेला आहे, आणि ते कुठल्याही प्रकारे असतं हे पण बघितलं आहे. ते सिंथेटिक असो, नॅचरल असो, ऑर्गॅनिक असो, इनऑर्गॅनिक असो. आणि तसेच आता मात्र आपण केमिकल फर्टिलायझर्सला केमिकल फर्टिलायझर म्हणतो. इतका एक मुद्दा लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये दोन सायंटिस्ट आहेत, एक आहे तुमचा लिबिक आणि दुसरा आहे लॉयस. हा जो लॉयस आहे त्याने पहिला केमिकल कारखाना काढलेला, हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यांनी सुरुवातीला किंवा असं विचारलं की पहिलं केमिकल फर्टिलायझर कुठलं, ते कुठला बेस आहे? नायट्रोजन बेस आहे, पोटॅशियम आहे की फॉस्फेट आहे? तर फॉस्फेट बेस आहे, हे एक लक्षात घ्या. त्यांनी कशापासून केलं होतं? हायड्रोजन सल्फेट पासून फॉस्फेट फर्टिलायझर तयार करण्यात आले होते. आता या फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन बघा. केमिकल फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन पहिलं आहे स्ट्रेट फर्टिलायझर्स, दुसरं आहे कॉम्प्लेक्स, तिसरं आहे फर्टिलायझर मिक्सचर्स, त्याच्यानंतर सॉइल अमेंडमेंट सुद्धा फर्टिलायझर सारखं काम करतात. ओके, आणि त्याच्या पुढे मायक्रो न्यूट्रियन्स असं त्याचं क्लासिफिकेशन आहे. त्यातलं पहिलं आपण बघूया स्ट्रेट फर्टिलायझर्स मध्ये. नायट्रोजन फर्टिलायझर्स, फॉस्फेटिक फर्टिलायझर आणि पोटॅशियम फर्टिलायझर्स. ओके, आता यातलं नायट्रोजियस फर्टिलायझर्स मध्ये कोण कोण आहे? अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड, अमोनियम सल्फेट नायट्रेट आणि युरिया. आता अमोनियम नाव आले की तुम्हाला नायट्रोजन लक्षात राहील, ते सिंपल आहे. तुम्हाला असं विचार द फॉलोइंग नायट्रोजियस फर्टिलायझर्स, तर तुम्हाला अमोनियम वरनं वरचे तिन्ही लक्षात राहतील. प्रॉब्लेम फक्त युरियाला होऊ शकतो. तर युरियामध्ये सुद्धा अमोनियमचा कंटेंट असं तुम्हाला माहिती आहे, ते लक्षात राहिलं पाहिजे. पुढे बघा, फॉस्फेटिक फर्टिलायझर मध्ये काय आहे? SSP, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, डाय कॅल्शियम फॉस्फेट आणि बेसिक स्लॅग लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला असं डायरेक्टली दिलं की बेसिक स्लॅग कुठला फर्टिलायझर आहे, मग नायट्रोजन आहे का फॉस्फरस आहे का पोटॅशियम आहे, हे गडबड करू शकता. ओके, त्यामुळे बेसिक स्लॅगला तुम्ही फॉस्फेटिक फर्टिलायझर मध्ये जोडणार आहात. पुढे आहे तुमचं पोटॅशियम फर्टिलायझर, त्याच्यामध्ये कोण आहे? MOP म्हणजे म्युरिएट्स ऑफ पोटॅश. आता MOP दिले की गडबड होतं. तुम्हाला म्युरिएट्स ऑफ पोटॅश दिले की ते पोटॅशियम फर्टिलायझर लगेच कळून येतं, पण MOP काय आहे फुल फॉर्म माहिती असलं पाहिजे. पुढचं आहे सल्फेट ऑफ पोटॅश आणि तिसरा आहे ऍश. ओके, म्हणजे ऍश, बेसिक स्लॅग आणि युरिया, हे इतकेच 3 पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहेत. युरिया म्हणले की नायट्रोजन, बेसिक स्लॅग म्हणले की फॉस्फेट आणि ऍश म्हणले की पोटॅशियम फर्टिलायझर्स. ओके, नेक्स्ट बघा, आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. हे झाले सिंपल फर्टिलायझर. कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे? नायट्रोफॉस्फेट. कॉम्प्लेक्स का आहे? नायट्रोजन पण आहे आणि फॉस्फेट पण आहे, म्हणून ते झाले कॉम्प्लेक्स. पुढे मोनो अमोनियम फॉस्फेट, नायट्रोजन पण आहे आणि फॉस्फेट पण आहे. DAP सगळ्यात फेमस आहे, त्याच्यामध्ये काय? डाय अमोनियम फॉस्फेट आहे. ओके, आता फर्टिलायझरच्या मिक्सचर्स मध्ये बघा, आता अनेक फर्टिलायझर आहेत, काही नायट्रोजन वाला असेल, काही फॉस्फरस वाला असेल, काही पोटॅशियम वाला असेल. याचं मिक्सचर करून सुद्धा आपण पिकांना टाकतो. याच्यामधलं पहिलं सिंपल मेथड असते मेकॅनिकली पावडरी मिक्सचर. मेकॅनिकली मिक्स केलं जातं. त्याचा काही रेशो शेतकरी पण तुम्ही बघितलं असेल तर त्या लेवलला म्हणजे फील्ड लेवलला ते स्वतः मिक्स करून सुद्धा टाकत असतात. ती सिंपल मेकॅनिकल मेथड आहे. पुढे मात्र ग्रॅन्युलेटेड फर्टिलायझर मिक्सर्स ऑफ डिफरंट ग्रेड्स. आता जनरली गावाकडे याच गोष्टीत बोलतात बघा, 20-20, 10-10 असं काहीतरी ते बोलत असतात. ते काय प्रमाण असतं? 20-20-0 म्हणजे काय झालं इथं? नायट्रोजन 20, फॉस्फरस 20 आणि पोटॅशियम 0. तसंच 18-18
10. ओके. त्याच्यानंतर 15 15 15. ओके. तर असं तुम्हाला दिलं तर ते प्रमाण कशाचं हे लक्षात आलं पाहिजे. पुढचं आहे तुमचा सॉइल अमेंडमेंट्स. त्याच्यामध्ये आहे जिप्सम आणि लाईम. तुम्हाला असं दिलं की खालीलपैकी कुठले फर्टिलायझर्स आहेत आणि त्याच्यात सॉइल अमेंडमेंट असेल तर ते पण फर्टिलायझर. जरी त्यांचा उद्देश अमेंडमेंट असला तरी त्यांच्यातून आपल्याला काही प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स आपल्याला जे हवे ते मिळतात खत म्हणून. तर जिप्सम आणि लाईम सुद्धा लक्षात ठेवा. पुढे आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. मायक्रो न्यूट्रिएंट्स कोण आहेत बघा. फेरस सल्फेट, बोरॅक्स, कॉपर सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट आणि अमोनियम मॉलिब्डेनम. मोस्ट ऑफ सल्फेट तर इथं आहेत. ओके. फेरस, मॅग्नेशियम, झिंक आणि कॉपर हे सगळे सल्फेट्स आहेत मेटलवाले. आणि फक्त दोन गोष्टी राहतात. एक आहे अमोनियम मॉलिब्डेनम आणि बोरॅक्स. हे दोन लक्षात. तर बोरॅक्स काय आहे हे विचारलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सिंपल आहे, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे का, सॉइल अमेंडमेंट आहे की मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ते काय आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे. ओके. नेक्स्ट आता बघूया. जे आता वरती आपण सगळे केमिकल फर्टिलायझर बघितलं त्यात सुरुवातीला आपण बघितलं की नायट्रोजेस फर्टिलायझर होते. युरिया नायट्रोजेस आहे का. ओके. तर आता त्यातलं बघा क्लासिफिकेशन ऑफ द नायट्रोजियस फर्टिलायझर्स. एक आहे नायट्रेट फर्टिलायझर्स, दुसरा आहे अमोनियम फर्टिलायझर्स, तिसरा आहे नायट्रेट अँड अमोनियम फर्टिलायझर्स, चौथा आहे अमाइड फर्टिलायझर्स आणि पाचवा आहे ऍक्विसियस अमोनिया. ओके. हे क्लासिफिकेशन पण माहिती पाहिजे. आता याच्यातला प्रश्न विचारचा झाला तर त्याने असं विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या नायट्रोजियस फर्टिलायझर्स मध्ये नायट्रोजनचं प्रमाण अधिक आहे, असा प्रश्न होता. ओके. आता ते आता बघूया आपण एक एक बघूया. पहिलं बघा नायट्रेट फर्टिलायझर्स. नायट्रेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. ओके. आता तर तुम्ही चुकलंच नाही पाहिजे कारण प्रिलिम्सला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे नायट्रेट फर्टिलायझर्स आहेत. तुम्हाला विचारलं जाईल, डायरेक्टली दिलं जाईल कॅल्शियम नायट्रेट कुठलं फर्टिलायझर आहे. तर ऑप्शन असेल नायट्रेट फर्टिलायझर्स, अमोनियम फर्टिलायझर्स किंवा बाकीचं नायट्रेट अमोनियम फर्टिलायझर. वेगवेगळी नावं असू शकतात. नावातून पण तुम्हाला क्लिअर होत आहे. ओके. आता नायट्रेट फर्टिलायझर्स मध्ये त्यांचा रेशो पण लक्षात ठेवा. सोडियम मध्ये 16% नायट्रोजन आहे आणि कॅल्शियम नायट्रेट मध्ये 15.5% नायट्रोजन आहे. ओके. आता यांचे लक्षणं काय काय बघा. हायली मोबाईल आणि सोल्युबल असतात. ते हायली मोबाईल आणि सोल्युबल. तर मोबाईल म्हणजे इझिली अवेलेबल होऊ शकतात ते, त्यामुळे त्याला मोबाईल म्हणा. तुझं दुसरं लक्षण काय असतं, ते वाहून पण जाऊ शकतात तितक्याच स्पीडनं. ओके. सोल्युबल म्हणजे काय, पाण्यात किंवा जमिनीमध्ये ते सोल्युबल होऊ शकतात. नेक्स्ट आहे सब्जेक्टेड टू द लिचिंग आणि डिनायट्रिफिकेशन इन द वॉटर लॉग सॉइल. बरोबर आहे. वरचाच पॉईंट आपण मागाशी डिस्कस केला तोच आहे. ते लिचिंग सुद्धा होऊ शकतं का, तर ते मोबाईल आहेत खूप जास्त. पुढे इन्क्रीज द अल्कलिनिटी, याच्यामुळे अल्कलिनिटी वाढते मातीची. नेक्स्ट आहे मोर सुटेबल फॉर द ड्राय सॉइल आणि टॉप ड्रेसिंग. टॉप ड्रेसिंग मध्ये खतं टाकण्याच्या मेथड्स आहेत. वरून पण टाकलं जातं आणि मुळाशी पण टाकलं जातं. जे पिकांच्या वरून टाकतो त्या मेथडला आपण काय म्हणतो, टॉप ड्रेसिंग. नेक्स्ट बघा अमोनियम फर्टिलायझर्स. अमोनियमच्या फॉर्म मध्ये हे फर्टिलायझर्स अवेलेबल आहेत NH4च्या फॉर्मॅटमध्ये. पहिला आहे अनहायड्रस अमोनिया. त्यात किती नायट्रोजन आहे, 82%. आतापर्यंत जर बघितलं तर सगळ्यात जास्त अनहायड्रस अमोनिया या फर्टिलायझर मध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे. पुढचं बघा अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, अमोनियम फॉस्फेट. मला वाटतं की हा प्रश्न आला होता, मी हे विचारलं. ओके. अमोनियम सल्फेट, क्लोराईड आणि फॉस्फेट याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठं आहे, सगळ्यात जास्त कुठं दिसतं तुम्हाला, अमोनियम क्लोराईड मध्ये 26% नायट्रोजनचं प्रमाण आहे. ओके. अमोनियम सल्फेट आणि फॉस्फेट मध्ये ते 20% प्रमाण आहे. ओके. पुढे रिडीली सोल्युबल आहे ते. त्याच्यानंतर लेस लिचिंग लॉसेस. लिचिंग लॉसेस याचे कमी आहेत, जसं वरती नायट्रेट बेसचे लिचिंग लॉसेस जास्त होते. आणि सुटेबल फॉर द वॉटर लॉग सॉइल मध्ये सुटेबल आहे. ऍसिडिक सॉइल आणि पॅडी क्रॉप्स मध्ये हे आढळून येतात. ओके. त्याच्या पुढे बघा नायट्रेट अँड अमोनियम फर्टिलायझर्स इन द फॉर्म ऑफ अमोनिया आणि नायट्रेट दोन्ही सुद्धा असणार आहेत. याच्यामध्ये कोण कोण आहे, अमोनियम नायट्रेट. ओके. अमोनियम नायट्रेट बद्दल पण प्रश्न येऊन गेले. ओके. त्यात किती टक्के नायट्रोजन आहे, 34% नायट्रोजन. लक्षात ठेवा अमोनियम नायट्रेट. ओके. याच्यात जास्त थोडंसं जास्त असणार आहे कारण अमोनिया पण आहे नायट्रेट पण आहे त्याच्यामुळे. पुढे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट याच्यात किती आहे, 26%. आणि अमोनियम सल्फेट नायट्रेट मध्ये पण 26% आहे. याच्यातलं कॅल्शियम अमोनियम नायट्रेट बघा, याला किसान खत सुद्धा म्हटलं जातं. आणि न्यूट्रल इन द नेचर, त्यांना ऍसिडिक आहे ना बेसिक आहे, ते न्यूट्रल आहे. आणि
अमोनियम सल्फेट नायट्रेटचा वापर कुठे होऊ शकतो? सुटेबल फॉर द व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स साठी कोणतं नायट्रोजियस खत वापरलं जाऊ शकतं? तर कुठलं आहे ते? अमोनियम सल्फेट नायट्रेट. नायट्रेट इज अवेलेबल फॉर ड्युरिंग रॅपिड ग्रोथ आणि अमोनियम इज अवेलेबल फॉर लेटर स्टेज. असे दोन्ही असणारे का फर्टिलायझर वापरतो? तर आपण स्टेज नुसार वेगवेगळ्या पद्धतीने ते अवेलेबल झाले पाहिजेत. नायट्रेट कुठं आहे? रॅपिड ग्रोथला, आणि त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये अमोनिया आहे. कोण आधी कोण नंतर ते लक्षात घ्या. ओके, त्याच्या पुढे आपण जाऊया अमाइड फर्टिलायझर्स कडे जाऊया. अमाइड फर्टिलायझर्स मध्ये बघा, ऑर्गॅनिक नायट्रोजन फर्टिलायझर्स इन फॉर्म ऑफ अमाइड. अमाइड म्हणजे NH2 NH2 च्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणारे ऑर्गॅनिक नायट्रोजन फर्टिलायझरला आपण काय म्हणतोय? अमाइड फर्टिलायझर. पहिला पॉईंट, अमाइड फर्टिलायझर हे ऑर्गॅनिक आहे, हे लक्षात घ्या. आणि अमाइडचा फॉर्म्युला दुसरा पॉईंट. ओके, तर याच्यातले उदाहरणं काय आहेत बघा. एक आहे युरिया, ओके, आणि दुसरा आहे कॅल्शियम सायनामाइड. युरियामध्ये 46% नायट्रोजन असतं. आता युरिया खूप जास्त फेमस फर्टिलायझर आहे, तर त्यात किती नायट्रोजन आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. युरियात किती आहे? 46%, आणि ऍसिडिक नेचर आहे त्याचं. आणि कॅल्शियम सायनामाइड मध्ये 21% नायट्रोजन आहे, आणि नावातच कॅल्शियम असण्यामध्ये बेसिक असणार आहे. पुढे, फर्स्ट कन्वर्टेड इंटू अमोनिकल अँड देन इंटू नायट्रेट फॉर्म. आधी अमोनियात कन्वर्ट होतो, नंतर नायट्रेट मध्ये कन्वर्ट होतो. हायली सोल्युबल इन द वॉटर. ओके, ही त्यांची प्रत्येकाची लक्षण आपण खाली बघितलेले आहेत. त्याच्या पुढचा आपला आहे ऍक्विसियस अमोनिया. ऍक्विसियस अमोनियामध्ये 80% नायट्रोजन असतं. ओके, आणि युज्ड इन द कुठं? फर्टिगेशन. फर्टिगेशन म्हणजे काय? इरिगेशन मध्येच खतं टाकणं. ओके, फर्टिगेशन, फर्टिलायझेशन प्लस इरिगेशन. ओके, जसं नायट्रोजन बघितलं, आता तसं आपण क्लासिफिकेशन ऑफ फॉस्फेटिक फर्टिलायझर्स बघूया. फॉस्फेटिक फर्टिलायझर्स मध्ये बघा, फर्टिलायझर्स मध्ये फॉस्फेट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतं आपण बघितलंय? P2O5. आतापर्यंत हे खूप वेळा बघितलंय. फॉस्फरस पेंटॉक्साइडच्या फॉर्मॅटमध्ये हे फर्टिलायझर असतात. तसं नायट्रोजन नायट्रेटच्या फॉर्मॅटमध्ये, तसं तर हे फॉस्फरस पेंटॉक्साइडच्या फॉर्मॅटमध्ये असतात. ऑल क्रॉप्स ऍब्सॉर्ब्स फॉस्फरस इन द फॉर्म ऑफ निगेटिव्हली चार्ज आयन. निगेटिव्हली चार्ज मध्ये ते अवेलेबल होतात. मगाशी नायट्रोजन पण आपण बघितलं, तेही निगेटिव्हली चार्ज मध्ये, हे पण निगेटिव्हली चार्ज मध्ये अवेलेबल होतात. पुढे, आता फॉस्फेटिक फर्टिलायझर मध्ये पहिला आहे वॉटर सोल्युबल वाला. याच्यामध्ये मोनो कॅल्शियम फॉस्फेट पहिला घटक आहे. दुसरा आहे वॉटर सोल्युबल फॉस्फेटिक फर्टिलायझर्स आर यूज फॉर क्विक अँड शॉर्ट ड्युरेशन लाईक वीट. ड्युरेशन कमी असणाऱ्या पिकांसाठी हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स वापरले जातात. उदाहरण काय दिलं त्यांनी? वीटचं, गव्हाचं उदाहरण दिलेलं आहे. अँड फॉर द न्यूट्रल आणि अल्कलिन सॉइल साठी वापरलं जातं. ओके, आणि वॉटर सोल्युबलचे प्रकार आहेत. एक सुपर फॉस्फेट, दुसरा आहे अमोनियम फॉस्फेट. आता सुपर फॉस्फेट मध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल सुपर फॉस्फेटचे प्रकार आहेत. सिंगल मध्ये 16% असणार आहे, डबल मध्ये 32 झाले, आणि ट्रिपल मध्ये 48 असणार आहे. बरोबर आहे, तर रेंज नुसार वाढत चाललेला आहे. 16, 32 आणि 48, सिंगल, डबल आणि ट्रिपल. त्याच्या पुढे अमोनियम फॉस्फेट मध्ये बघा, मोनो अमोनियम मध्ये त्याला आपण MAP म्हणतो, डाय अमोनियमला आपण DAP म्हणतो. 48% मोनो अमोनियम आहे. ओके, आणि 46 ते 48च्या रेंज मध्ये डाय अमोनियम आहे. 2019 ला असं विचारलेलं होतं की डाय अमोनियम फॉस्फेट मध्ये किती टक्के फॉस्फेट आहे? किती होतं ते? 46 ते 48% फॉस्फेट असतं. ओके, नेक्स्ट बघा, आता सिट्रिक ऍसिड सोल्युबल. वरती सगळे कसे होते ते? वॉटर सोल्युबल. आता आहे सिट्रिक ऍसिड सोल्युबल डाय कॅल्शियम फॉस्फेट युज्ड इन ऍसिडिक फॉर लॉंग ड्युरेशन क्रॉप. वरती कसं होतं वॉटर सोल्युबल? शॉर्ट ड्युरेशन वाले, आणि हे कसे आहेत? लॉंग ड्युरेशन क्रॉप्स मध्ये वापरले जातात. कुठे कुठे? शुगर, टी आणि लो लँड राईस. वरती कोण होता? वीट होता. ओके, तुम्हाला वॉटर सोल्युबल फॉस्फेट आणि सिट्रिक ऍसिड सोल्युबल फॉस्फेट मधलं डिफरन्स आणि कुठल्या पिकांसाठी वापरलं जातं आणि त्यांचे प्रकार माहिती असले पाहिजेत. ओके, वॉटर सोल्युबल कुठे वापरतो आपण? वीट साठी आणि शॉर्ट पिरियडचे पिकांसाठी. आणि सिट्रिक ऍसिड सोल्युबल हे लॉंग ड्युरेशन असणाऱ्या पिकांसाठी. उदाहरणं आहेत शुगर, टी आणि लो लँड राईस वाले. ओके, नॉट सोल्युबल इन द वॉटर बट दे आर डिझॉल्व्ड इन द वीक डायल्युटेड ऍसिड मध्ये ते डिझॉल्व्ह होतात. कसे? 2% सिट्रिक ऍसिड असणाऱ्या लिक्विड मध्ये ते डिझॉल्व्ह होऊ शकतात. आणि त्याची उदाहरणं काय आहेत बघा. एक आहे तुमचा बेसिक स्लॅग. बेसिक स्लॅग मध्ये किती टक्के फॉस्फेट आहे? 14 ते 18%. त्याच्यानंतर पुढचा आहे रेमानिया फॉस्फेट, त्याच्यामध्ये 23 ते 26% आहे.
आणि तिसरा आहे डाय कॅल्शियम फॉस्फेट, त्याच्यात 34 ते 39% फॉस्फेट आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आपला मुद्दा आहे इनसोल्युबल ऍसिड सोल्युबल, म्हणजे वरचा आहे तर सिट्रिक सोल्युबल आणि हे कसं इनसोल्युबल किंवा ऍसिड सोल्युबल. ऍसिड कसं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्याची उदाहरणं बघा, ट्राय कॅल्शियम फॉस्फेट, neither soluble in the water nor in the weak acid but in the strong acid, suitable for the plantation crops. प्लांटेशनच्या क्रॉप साठी हे सुटेबल आहेत. कुठल्या क्रॉप साठी कुठल्या सोल्युबल वाला फॉस्फेट फर्टिलायझर अवेलेबल आहेत ते बघून घ्या. ओके, आता इनसोल्युबल मध्ये पहिला आहे तुमचं रॉक फॉस्फेट 20 ते 40% फॉस्फरस. दुसरं तुमचं आहे रॉ बोन फॉस्फेट 20 ते 25%. आणि स्टीम्ड बीन मिल वालं जे आहे, बोन मिल वालं जे आहे त्याच्यामध्ये 25 ते 30% फॉस्फरस आहे. नायट्रोजन झालं, त्याच्यानंतर फॉस्फरसचं पण क्लासिफिकेशन झालेलं आहे. या टॉपिक मध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवावा लागणार आहे. आता पुढे जाऊया आपण क्लासिफिकेशन ऑफ द पोटॅशियम फर्टिलायझर्स. पोटॅशियम फर्टिलायझर्स मध्ये ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत, पोटॅशियम ऑक्साईडच्या फॉर्मॅटमध्ये, K2O च्या फॉर्मॅटमध्ये. नायट्रोजन NO3-2 बघितलं आपण, फॉस्फरस मध्ये P2O5 बघितलं आणि पोटॅशियम मध्ये येतो आपण K2O च्या फॉर्मॅटमध्ये ते अवेलेबल होतात. याच्यामध्ये बघा पोटॅशियम इन क्लोराईड फॉर्मॅट पहिलं आणि पोटॅशियम इन नॉन क्लोराईड फॉर्मॅट. हे सगळे प्रकार तुमच्या लक्षात असले पाहिजे. फॉस्फेट मध्ये वॉटर सोल्युबल, सिट्रिक ऍसिड सोल्युबल, इनसोल्युबल किंवा स्ट्रॉंग ऍसिड सोल्युबल हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. तसंच नायट्रोजनचे पण प्रकार बघितले, हे प्रकार आधी लक्षात घ्या, मग तुम्हाला उदाहरणं लक्षात राहतील. आता पोटॅशियम इन द क्लोराईड फॉर्मॅट मध्ये कोण आहे, म्युरेट्स ऑफ पोटॅश MOP. याच्यामध्ये किती टक्के पोटॅश आहे, 55 ते 60% पोटॅश आढळून येतं. आणि नॉन क्लोराईड फॉर्मॅट मध्ये सल्फेट ऑफ पोटॅश येतं. म्युरेट्स ऑफ पोटॅश आणि सल्फेट्स ऑफ पोटॅश असं उदाहरण दिलं जाईल आणि तो एक्सचेंज करेल. म्युरेट्स ऑफ पोटॅश आर द एक्झाम्पल ऑफ पोटॅश इन द नॉन क्लोराईड फॉर्म असं देऊ शकतो. ते चुकीचं स्टेटमेंट आहे इन द क्लोराईड फॉर्मॅट मध्ये. आणि सल्फेट्स कसे आहेत, नॉन क्लोराईड फॉर्मॅट मध्ये आहेत आणि त्याच्यात पोटॅश किती आहे, 48 ते 54% पोटॅश आढळतं. आणि नॉन क्लोराईड वाले जे पोटॅश आहे फळांची क्वालिटी वाढवतं आणि मोर पेईंग क्रॉप साठी वापरलं जातं. जास्त मोठ्या किमतीच्या पिकांमध्ये नॉन क्लोराईड पोटॅश वापरले जातात. नेक्स्ट पॉईंट आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर कडे या. आता आपण नायट्रोजन म्हणजे त्याच्यानुसार बघितलं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम बघितलं. कॉम्प्लेक्स वाले कंटेन्स 2 or more इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असले पाहिजेत. जनरली NPK च्या फॉर्मॅटमध्ये त्याला मोजलं जातं. नॉट ओनली NPKच असलं पाहिजे, ज्या बाकीची पण पिकं असू शकतात पण इसेन्शियल पाहिजेत ते मिनरल्स. पुढे तिन्ही न्यूट्रिएंट्स असतील तर त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट कॉम्प्लेक्स न्यूट्रिएंट्स. तिन्ही म्हणजे तिन्ही कुठले, NPK. नेक्स्ट बघा, 2 प्रकारे तयार केले जातात. एक आहे तुमचं केमिकल रिॲक्शन नुसार आणि दुसरं आहे मेकॅनिकल मिक्सचर नुसार. जसं मगाशी आपण बघितलं ते पर्सेंटेज आपणच ठरवून ते मिक्स करायचं आहे. आता हे जे मिक्सचर वाले त्याच्यामध्ये पहिलं आहे डाय अमोनियम फॉस्फेट DAP. नायट्रोजन किती आहे, 18% आणि फॉस्फरस किती आहे, 46%. मोनो अमोनियम फॉस्फेट MAP 11% नायट्रोजन, 48% फॉस्फरस आणि 15% आहे पोटॅशियम. अमोनियम फॉस्फेट 16% नायट्रोजन आहे आणि 20% फॉस्फेट आहे. नायट्रो फॉस्फेट पोटॅश 15-15-15. आता हा विचारला जाऊ शकतो, थोडस काय म्हणतात त्याला, हायलाइटिंग पॉईंट दिसतो ना, सगळा प्रमाण त्याचं 15-15% मध्येच आहे. तर नायट्रो, फॉस्फेट, पोटॅश तिघांचं पण नाव आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फेट आणि पोटॅश पण आहे. नेक्स्ट आहे सुफला. सुफला पण लक्षात ठेवा, 20% नायट्रोजन आणि 20% फॉस्फरस आहे. युरिया अमोनियम फॉस्फेट 24 और 28% आणि तेवढंच फॉस्फरस आहे 24 ते 28%. आणि 7वा पॉइंट आहे आपला अमोनियम नायट्रेट फॉस्फेट. याच्यात 18% नायट्रोजन, 18% फॉस्फेट आणि 9% कॅल्शियम आहे, सॉरी पोटॅशियम आहे. आता त्यात सुफला लक्षात ठेवा कारण नाव थोडंसं वेगळं असल्यामुळे, त्याचं प्रमाण लक्षात ठेवा 20% आणि 20%. बाकीचे पण लक्षात असलंच पाहिजे पण पहिली कंडिशन सुफला माहिती असलंच पाहिजे. ओके, आता पुढे येऊया आपण सेकंडरी फर्टिलायझर्स. आता आपण प्रायमरी वरचे सगळे बघितले, NPK देणारे फर्टिलायझर जनरली प्रायमरी मध्ये होतात. आता सेकंडरी बघूया. याच्यामध्ये बघा काय काय कंटेंट असणार, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि अदर कंटेंट असणार आहे. हा चार्ट इतका मोठा चार्ट आहे, याच्यावरती फक्त एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे.
त्यांनी ते त्यातल्या त्यात पण जिप्सम बद्दलच विचारलं आहे. जिप्सम मध्ये किती कॅल्शियम आहे आणि सल्फर किती आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पहिला पॉईंट असल्यामुळे. जिप्समचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, कॅल्शियम सल्फेट इंटू 2H2O. ओके, कॅल्शियम किती त्याच्यामध्ये 29.2% आणि 18% काय आहे, सल्फर आहे. नेक्स्ट तुमचा पॉइंट आहे रॉक फॉस्फेट, त्याच्यामध्ये किती कॅल्शियम आहे, 33%. अदर गोष्टी लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असू शकतात. पुढचा पॉइंट आहे SSP, 19% कॅल्शियम. त्याच्या पुढे आहे तुमचा मॅग्नेशियम सल्फेटमध्ये मॅग्नेशियम 9.6% आणि सल्फर आहे 13%. पोटॅशियम सल्फेट, अमोनियम सल्फेट, त्याच्या ऐवजी तुम्ही बेसिक स्लॅग लक्षात ठेवा. बेसिक स्लॅग मध्ये पोटॅशियम किती आहे, सल्फर किती आहे, 3%. कॉपर सल्फेट, आयर्न सल्फेट, झिंक सल्फेट. आता हे जर विचारलं गेलं तर याच्यामध्ये तिघांचं कंपॅरिझन विचारलं गेलं आणि सल्फरचं प्रमाण कुठं जास्त आहे असं विचारलं. तर कुठं जास्त आहे ते आयर्न सल्फेटच्या केसमध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर आयर्न पायराटचा फॉर्म्युला पण लक्षात घ्या, FeSO2. ओके, याच्यामध्ये 22%, जवळपास 22% सल्फर आहे. आणि बोरॅक्स मात्र लक्षात घ्या, बोरॅक्स मध्ये 10.6% बोरॉन असतं. त्याचा फॉर्म्युला पण लक्षात घ्या समोरच्या बाजूला, NO2 B4O7 इंटू 10H2O. ओके, कसाही प्रश्न विचारला तरी आपण तयार असलं पाहिजे. ओके, आता नंतरचा आपला घटक आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स फर्टिलायझर्स. ओके, मेटॅलिक मायक्रो न्यूट्रिएंट, सॉल्ट, ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा चेलेट्स. चेलेट्स आपण बघितलेत, दोन मुद्दे बघितले. त्याच्यामध्ये काय होतं ते, एक तर त्यांच्याकडे येणारं खनिज ते धरून ठेवतात आणि दुसरं काय, स्लोली रिलीज करतात आणि चेनच्या फॉर्मॅटमध्ये ते अवेलेबल असतात. ओके, पहिला आहे तुमचं EDTA, त्याचा फुल फॉर्म काय, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड, EDTA. नेक्स्ट आहे DTPA, काय फॉर्म्युला आहे, डाय इथिलीन टेट्रामाइन पेंटा ऍसिटिक ऍसिड. त्याच्यानंतर आहे CDTA, काय फॉर्म्युला आहे, सायक्लोहेक्झेन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. ओके, हे कसे आहे सगळे ऑर्गॅनिक चेलेट्स आहेत. ओके, नेक्स्ट मुद्दा, आयर्न, कॉपर, झिंक अँड मँगनीज आर अवेलेबल इन चेलेट्स फॉर्मॅट. हे सगळे मेटल वाले लक्षात ठेवा, हे चेलेट्सच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतात. नेक्स्ट आहे आपला रेंज ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स कॉन्सन्ट्रेशन फॉर नॉर्मल प्लांट ग्रोथ. तुम्हाला ट्रेस एलिमेंट किती लागतं, आयर्न तुम्हाला लागतं 0.5 ते 5 ppm, पार्ट्स पर मिलियन. मँगनीज 0.1 to 0.5. बोरॉन लक्षात ठेवा, एकदा बोरॉन विचारून झालेलं आहे. कुठल्या रेंज मध्ये लागतं, 0.1 to 1 ppm च्या रेंज मध्ये लागतं. तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या लेवलला ते जाऊन प्रश्न विचारत आहेत, म्हणून यामध्ये सांगतो की हा प्रश्न येऊन गेला वगैरे. ओके, पुढे झिंक आहे 0.02 to 0.2 आणि कॉपर आहे 0.01 ते 0.05 आणि मॉलिब्डेनम आहे 0.01 to 0.05. ओके, हे झाले आपले मायक्रो न्यूट्रिएंट्स. नेक्स्ट आहे आपलं नायट्रिफिकेशन इनहिबिटर्स आणि स्लो रिलीज फर्टिलायझर्स. मेजर न्यूट्रिएंट्स मध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम आर लेस मोबाईल ऍज कम्पेअर्ड टू नायट्रोजन. हा एक पहिला पॉईंट माहिती पाहिजे, कोण जास्त मोबाईल आणि कोण कमी मोबाईल आहे. कोण आहे मेजर लेस मोबाईल, कोण आहे, फॉस्फरस आणि पोटॅशियम. नेक्स्ट आहे नायट्रोजस फर्टिलायझर्स आर इझिली लॉस्ट बाय लिचिंग, ओलाटायलायझेशन आणि डिनायट्रिफिकेशन. नायट्रोजन फर्टिलायझर्स खूप मोठ्या प्रमाणात लीच होतात, हा एक दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता नायट्रोजन इनहिबिटर्स म्हणजे काय बघू, आणि राईट साइडला आपला आहे स्लो रिलीज फर्टिलायझर्स used in case of the non-nitrite fertilizers, nitrification inhibitors. Okay, used in the non-nitrite fertilizers, for example ammonia, ammonium salt and urea. Next point है, it decreases the activity of nitrifying bacteria. Inhibitors ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की नायट्रिफाईंग बॅक्टेरियाचे ते काम कमी करतात, त्याला रिस्ट्रिक्शन आणतात. ओके, फॉर लोलँड, फॉर अपलँड आणि अदर्स, हे वेगवेगळे प्रकारचे उदाहरणं आहेत जे की नायट्रिफिकेशन इनहिबिटर्स म्हणून काम करतात. त्यात कोण कोण आहे बघा, ऑक्सामाइड, डायसाडायमाइड, त्याच्यानंतर थिओरिया आणि युरिया पायरोलायझेट. ओके, आणि अप्पर लँड लो लँड म्हणजे कुठे, खालची जमीन आणि डोंगरावरची जमीन असं कंपॅरिझन आहे. AM मध्ये कोण आहे, अमोनिया क्लोरोमिथिल पायरामाइड आणि N सौर मध्ये काय आहे, ट्रायक्लोरोमिथिल पायरामाइड. ओके, त्याच्यानंतर आहे अदर्स मध्ये ASU नायट्रो काय आहे, नायट्रेपायरिन, ST, DCS, ATS, निमके.
आता हे PYQ वरनं लिहिलेले कॉन्सेप्ट आहे. एकदा एकदा फक्त प्रश्न आला मग आपण ते डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. ओके, हे लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर काय जास्त लोड नका घेऊ. दुसरी आपली कॉन्सेप्ट आहे स्लो रिलीजिंग फर्टिलायझर्स टू ओव्हरकम लिचिंग. लिचिंग कमी व्हावं म्हणजे फर्टिलायझर्स वाहून जाऊ नये म्हणून ह्यांचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये पहिलं आहे सिंथेसायझिंग कंपाऊंड विच आर लेस सोल्युबल. सोल्युबल कमी असते त्यामुळे वाहून कमी जाणार. मग त्याच्यामध्ये बघा कोण कोण आहेत, IBDU, CDU, GUS आणि UF. हा प्रश्न विचारला होता आणि त्यांचं फुल फॉर्म त्यांनी समोरच्या बाजूला दिलेलं होतं. IBDU काय आहे, आयसो ब्युटिलायडिन डाययुरिया. ओके, याच्यामध्ये नायट्रोजन 31 ते 32% आहे. CDU मध्ये नायट्रोजन 32% आहे. CDUचा फुल फॉर्म काय, क्रोटोनायलिडिन डाययुरिया. हे युरियाचे सगळे प्रकार आहेत बघा. GUS तुम्हाला असंही दिलं जाईल, हे सगळं दिलं जाईल आणि कशाचे प्रकार आहेत हा विचारला जाईल. ओके, GUS काय आहे, गॉनिल युरिया सल्फेट. आणि UF आहे युरिया फॉर्मल्डिहाइड, लेस हायड्रोस्कोपिक दॅन युरिया. आणि 38 ते 42% युरिया आढळतं. आणि पाचवा आहे ऑक्सॅमाइड. हे काय आहेत इतकं माहिती पाहिजे. हे काय आहेत, स्लो रिलीज फर्टिलायझर्स. ओके, नेक्स्ट आहे कोटिंग बॅरियर्स. हे आता लिचिंग होऊ नये, हळूहळू नायट्रोजन बाहेर पडावं किंवा ते कुठलं जे मिनरल आहे ते बाहेर पडावं, त्यामुळे कोटिंग त्याला लावलं जातं. त्याच्यातलं एक आहे सल्फर कोटेड युरिया, नीम कोटेड युरिया. हे नीम कोटेड युरिया तुम्ही अभ्यासला असेल किंवा ऐकलेलं सुद्धा असेल. ओके, नीम कोटेड युरिया खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरतो आणि सरकार सुद्धा प्रमोट करतं. 3-4 वर्षापूर्वीच्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आपण ते खूप वेळा वाचलेलं आहे. पुढे लॅक कोटेड युरिया आणि सेलॅक कोटेड युरिया. ओके, पुढचा मुद्दा आहे फॉर्मेशन ऑफ द सुपर ग्रॅन्युअल्स. ग्रॅन्युअल्स असं तुम्ही फॉर्म करताल त्याच्यानुसार सुद्धा लिचिंग त्याचं कमी होणार आहे. ओके ओके, अशा प्रकारे आपला कंटेंट जरी संपला आहे आणि जो पुढचा घटक आहे तो